डोळे मिटून घ्यायचे सावकाश. श्वास संत, लक्ष श्वासावर. घेतला श्वास, सोडला श्वास. शांतपणे श्लोक म्हणायचे सगळ्यांनी बरोबर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाताजनि जन्मनामार्तदारा जयानेश्वरा वासनावातकेरा जयाख्यामुखी सर्वदा नाम कीर्ति. नमस्कार्या ब्रह्मचैतन्यमूर्ति समाधिपहारा समाधान होते करो कष्टवे त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार्या ब्रह्म चैतन्य मूर्ति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. काही क्षण शांत बसायचं. फक्त छाती हलेल, श्वास घेतोय म्हणून. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. सावकाश डोळे उघडून समोर ज्या निरनिराळ्या मूर्ती किंवा प्रतिमा आहेत, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास, आपले महाराज वल्लवलेकर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद. शिवाय एक पाठ आहे जो बसल्यावर कदाचित दिसणार नाही, पण आपल्याला माहित आहे. त्या पाठावर हनुमानजी येऊन बसतात, प्रवचन ऐकतात, नाम घेतात. अशी आपली श्रद्धा आहे. सगळ्यांचं दर्शन घ्यायचंय. शांत. श्रीराम समर्थ. हनुमान इथे येऊन बसतो ते आपण रामदासांचा दासबोध करताना तिथे ठेवलं तर ते पटण्यासारखं. पण आताही तिथे काय आहे याचं कारण आपण बघितलं तर आपल्या विचारांचं ते लक्षात की ज्या वेळेला गीता सांगितली जात होती त्यावेळेला रथावर हनुमान बसला. संपूर्ण युद्धात रथाला स्थिर करण्यासाठी, स्टॅबिलाइज करण्यासाठी हनुमानाची ती योजना होती. त्याच्या आधी एक प्रसंग घडला होता की गर्व परिहार करणं आपल्या भक्ताचा हे भगवंताचं किंवा सद्गुरूंचं कार्य असतं. कारण त्याशिवाय तो पूर्णपणे शरण जाऊ शकणार. शरणागती ही अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आहे या साधन मार्गातली की जोपर्यंत मी कोणीतरी आहे, मला काहीतरी स्थान आहे, महत्व आहे, हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत शरणागती होऊ शकते. बाबांनी आपल्या चरित्रात एक प्रसंग सांगितलेला आहे की मला वाटलं की माझ्यात कुठेतरी एक सूक्ष्म अहंकार निर्माण होतो. इतकी जण बनवलेला माझं प्रवचन ऐकायला येतात, इतकी पुस्तकं मी लिहिलेली आहे. तेव्हा महाराजांनाच विचारलं हा अहंकार घालवण्यासाठी मी काय केलं. महाराज म्हणाले अगदी खालचं काम कर.
आता तुला वाटतंय ना आपण खूप उच्च काम करतोय, उदात्त कार्य करतोय, ते तू कर. म्हणून मी विचार केला आणि त्यावेळेला समाधीच्या वेळेला, का हे समाधी मंदिर वगैरे हे नंतर बांधले. ज्यावेळेला महाराज गेले त्याच्यानंतर काही वर्ष काही फार सगळं बांधकाम वगैरे झालेलं होतं, समाधी होतं. आणि आपल्याकडे लोकांचं जे अध्यात्म आहे ना ते वर्णन करायला माझ्याकडे काही शब्द नाही. आपलं अध्यात्म बरंचसं बोलगेवढं असतं. बोलगेवढं म्हणजे बोलण्यात आपण काय सुंदर तत्वज्ञान संबंध. खरं बोलायचं नाही ठरवलं ना तर ते फार महत्वाची उपासना ठरेल. बोलणार अध्यात्माबद्दल फक्त ऐकले. लोकांनी जर विचारलं तुम्ही नाम घेता का, हो जमेल तसे घेतो. अंडरस्टेट, ओव्हरस्टेट करू नका. मी सतत नामातच असतो, मला सतत भगवंताचं अनुसंधानच असतं. मग अशा प्रकारचं वर्तन, अशा प्रकारचे विचार, अशा प्रकारच्या कृती तुझ्याकडून होतात कशा? साधा प्रश्न आहे. जर अखंड नाम चालू आहे, जर अखंड अनुसंधान आहे की महाराजच सगळं करताय, तू सज्जनासारखंच वागला पाहिजे. म्हणून बोलघेवढा अध्यात्म हा बाबांचाच शब्द आहे. जरा 2-3 प्रवचनं ऐकली आणि 1-2 वेळा गोंधळाला गेलो की आपण अध्यात्म सांगायलाच हवं. ख्रिश्चन आणि मुसलमान सांगत नाही, कारण त्याला सांगण्यासारखं अध्यात्मच नाही. जे सांगितलं जातं त्यांना ते आध्यात्मिक नसतं. तेव्हा आपल्याकडे प्रवचनातून, एका प्रवचनातून, एका वाक्यातून सुद्धा अध्यात्माचं सार सांगितलं. शंकराचार्यानं विचारलं की अर्ध्या श्लोकात सगळ्या ग्रंथांचं सार सांगा. ग्रंथ कोटी, अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत, हजारांनी ग्रंथ आहेत. तुम्हाला तो लाखोनी ग्रंथ जायले गेले तरी सुद्धा अनेक ग्रंथ आहेत, महत्वाचे ग्रंथ आहेत. त्याचा सार अर्ध्या श्लोकात सांगा. त्यावेळेला काही सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. अर्धा श्लोक नाही का, 1-2 चरण नाही, पण जीवो ब्रह्मैव नापरः हा एक ओळ झाली. पुढे दुसरं जी ओळ आहे ती तेवढी महत्वाची नाही. ब्रह्म सत्यम, ब्रह्मच फक्त सत्य आहे. सत्य आहे तेच ब्रह्म आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. पण जीव जो आपण आहोत, ब्रह्मैव तो ब्रह्मच आहे ना, दुसरा कोणीही नाही. आपल्याला ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, पण तू ब्रह्म आहेस ना साक्षात, त्याची काळजी घे ना तू. बायको मिथ्या, नवरा मिथ्या, पण आम्हाला दोघांना झालेले मुलं मिथ्या. एक मिथ्याचे खूप अर्थ आहेत. शंकराचार्यांच्या जीवनातलाच एक प्रसंग आहे. एक हत्ती उन्मत्त झाला आणि इकडे तिकडे पळायला लागला, वाटेत येणाऱ्याला चिरडायला लागला. त्यावेळेला सगळेजण ओरडले, पळा पळा, हत्ती हा मत्त उन्मत्त झालेला आहे. शंकराचार्य शिष्यांबरोबर येत होते, तेही बाजूला पळाले, हत्ती निघून गेला. त्यावेळेला शंकराचार्यांच्या ब्रह्मसत्यम जगन मिथ्या या सूत्रावर टीका करणारे भरपूर लोक होते. ते म्हणाले जर सगळंच मिथ्या आहे ना, तो हत्ती मिथ्या होता की का पळाला? हत्ती मिथ्या आहे म्हटले, माझं परायण सुद्धा मिथ्याच होते. खरंच आहे ना. म्हणजे ज्या वस्तू मिथ्या आहेत त्या वस्तूंमुळे जी कृती घडते ती सत्य आहे. कोणी सांगितलं? नवरा आणि बायको जर नश्वर आहे, संपणारे आहे, क्षणाक्षणाला जीवन त्यांचं संपतंय, लक्षात ठेवा, तर त्याची कुठली कृती अशी असणार आहे की जी कायम टिकणारी असेल? नाहीये, ती तशीच असते. म्हणून सत्य म्हणजे टिकणार आणि मिथ्या म्हणजे बदलणार. हा एवढाच अर्थ आता लक्षात घ्या. सत्य म्हणजे टिकणार. काय टिकतो? नवरा कायम टिकतो नाही, सद्गुरू देहरूपात कायम टिकतो नाही, हे सगळे मंदिरं वगैरे कायम टिकतात नाही, त्या देवाच्या मूर्ती कायम टिकतात नाही, हे ग्रंथ कायम टिकतात. नुसते ठेवले तर त्याला वाईटी खाऊन टाकते. वस्त्र ठेवली तर वस्त्राला छिद्र पडतात. काय कायम टिकतात? काय कायम टिकत नाही. म्हणून त्याला अनित्य, सतत परिवर्तनीय, क्षणभंगूर म्हणजेच मिथ्या म्हणजे फक्त ब्रह्म सत्य. आणि ब्रह्म प्रत्येकात आहे. जीवो म्हणलेला आहे, जीव. जनावरातही ब्रह्म आहे, पण त्यांना जाणीवच नाही आहे. माणसाला जाणीव म्हणजे चेतना किंवा कॉन्शियसनेस. हे माणूस आहे, बरोबर. मला माणसाचा जन्म मिळालेला आहे, बरोबर.
मला बुद्धी मिळालेली आहे. त्याच्या कुत्र्या मांजरांना काही बुद्धी नसते असं नाही, पण दे आर नॉट अवेअर, त्यांना माहीत नाही की आपल्याला बुद्धी आहे. त्यामुळे बुद्धीचा विकास आणि बुद्धीचा वापर मर्यादित आहे. फक्त शरीरापुरताच आहे ना. कुत्री मांजर बघा ना, शरीरापुरतं. माणसाचं तसं नाही. माणसाने ठरवलं तर तो काहीही करू शकतो अक्षरशः, नाही तर मरेल तो. पण मी हे काम ठरवलेलं आहे, ते काम मी मिळवणारच, ते काम मी करणारच. कारण मी काही साधा माणूस वाटलो तुम्हाला, हे दुसऱ्याला सांगू नका, स्वतःला सांगा. तू काही स्वतःला सामान्य माणूस समजतो, 5 फूट 6 फूट उंचीचा, इतक्या वजनाचा, इतकं शिकलेला, इतका पगार असलेला सामान्य, आणि तू ब्रह्म आहेस साक्षात. हा केवढा पुरुषार्थी विचार आहे. पुरुषार्थ म्हणजे पराक्रम केला तर ब्रह्मरूप, ब्रह्माचा अनुभव प्रत्येकाने. ब्रह्माचा अनुभव अवघड आहे का? हो. आणि सोपा आहे का? निश्चित हो. हेही तुम्हाला कळतं. ब्रह्माचा अनुभव येतो, तो टिकत नाही, हा प्रॉब्लेम. कारण आपल्या उपासने, आपल्या भावने सातत्य नाही. सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. क्षणात मला वाटतं की अरे उदाहरण हवं, जगावर प्रेम करावं, पण दुसऱ्या क्षणी शेजाऱ्याने काही गडबड केली की आपल्याला त्रास होतो, मनाचा तोल जातो. म्हणजे काय, जो माझा भाव आहे क्षणभर मला येतो ना, आपल्यापैकी प्रत्येकाला भाव येतो, पण तो टिकत नाही. कारण तो टिकण्यासाठी जी पथ्य आहे ती आपण पाळत नाही. पथ्य म्हणजे डूज अँड डोंट्स, म्हणजे हे करा आणि हे करू नका, त्या दोन्ही पथ्यात येतात. मुद्दा काय आहे की ज्या वेळेला आपण विचार करतो कर्मयोगाचा, त्यावेळेला 3रा अध्याय हा कर्मयोगाचा अध्याय. कारण आपण पहिल्या खूप ओव्या बघितल्या, आणि त्यात कर्म, अकर्म, विकर्म, निष्कर्म, आणखीन एक विहित कर्म, अवसरे करून, म्हणजे प्रसंगोचित कर्म. ते अगदी महत्वाचं आहे. प्रसंगोचित म्हणजे एकदम एखादी जर व्यक्ती गेली तर देवळाची आरती थांबत नाही, पण त्यावेळेला घंटा वाजवत नाही, वाद्य वाजवत नाही. की एकदम एखादी ती व्यक्ती म्हणजे आपल्याला माहितीही नाही आहे, हो त्या 3ऱ्या घरात राहतात, ते आजोबा गेले ना. दिवाळी असली ना तरी रोषणाई करत नाही, निदान त्या दिवशी तरी, आणि फटाके लावत नाही. गोड खाल्लं तरी घरात काढतील, एकमेकांना बोलवून गोड देत नाही. ही संस्कृती आहे. सगळीकडे हे असं घडतं. पण का घडतं? कारण माझ्यात जे आहे ते त्याच्यात आहे, हा तो अनुभव आहे. माझं हृदयी सद्गुरू आहे ना, आणि मग तो तेच म्हणतो ना, माझं हृदयी सद्गुरू. मग कॉमन नाही का सद्गुरू? मग मी माझ्या सद्गुरूंबद्दल अभिमान, त्यांच्या सद्गुरू आहे. सद्गुरू निराळे असते देहानं, पण स्वरूपात ते एकच आहेत ना. ईश्वर सर्व भूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठति. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे, माझ्या हृदयात आहे. पण मग ह्याच्याही हृदय नाही. मी ह्याला वाटेल ते बोलतो, तेव्हा त्याच्या हृदयातल्या परमेश्वराला दुखावत नाही का? म्हणून पाठ आहे आपली गीता, गीतेवर आपण प्रवचन येतो. पण ही साधी गोष्ट, ईश्वर सर्व भूतानां हृदयेशे तिष्ठति. तो आहेच आहे सर्व भूतांच्या. भूत म्हणजे निर्माण झालेलं, निर्माण झालेलं म्हणजे दगड सुद्धा. एकाच खाणीतून निघालेले दगड पायरीसाठी वापरले जातात, संडासासाठी वापरले जातात, त्या प्लॅटफॉर्मसाठी वापरले जातात, आणि मूर्तीसाठी वापरले जातात. कल्पना करा ना. पण दगड म्हणून त्याच्यात काय फरक आला नाही. कारण त्या ईश्वर सर्व भूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठति. हृदय म्हणजे काय, आपण इथे लागतो. हृदय म्हणजे हा शरीराचा भाग आहे. तो पंप आहे साधा, रक्त घेणारा आणि पाठवणारा. एवढंच काम करतो हृदय. बंद पडायला लागलं की पेस मेकर देतात, आता पंप देतात दुसरा, तो पंप काम करतो. आता चिप्स बसवतात, ते चिप काम करते. उलट माझ्या हृदयापेक्षा बसवलेली चिप जास्त हिरलेली का? कारण इथे प्रोग्राम ना, ते सगळं व्यवस्थित काम करते. मग असं जर आहे तर मी माझं हृदय ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला हृत अयम, म्हणजे हे माझं आहे ना सगळं. आता हृदयालाही हृदयाला 4 कंपार्टमेंट्स आहेत. आपण त्याला जवनिका आणि कर्णिका असे शब्द वापरतो, बरोबर. त्यालाही हृदय. ती खुर्ची आहे, खुर्चीला हृदय कुठेतरी मध्यावर असेल.
पण कृतीच्या हातात हृदय नाही आहे, आहे ना. हातातला तो मध्य असेल, हृद अयम हृद मध्यवर्ती, हृद अयम हृद अयम हृदयम हृदयम. मग पायात नाही आहे का, आहे ना. मग त्या कणात नाही आहे का, आहे ना. तो कण आपण ऍटम स्प्लिट केला, हे प्रोटॉन त्याच्यात नाही का, त्याला सुद्धा हृदय आहे की इलेक्ट्रॉनला सुद्धा हृदय आहे. आणि त्या हृदयात ईश्वर आहे, लक्षात ठेवा. एवढा सिद्धांत आहे. पटतो, पाठ करून पोपटासारखा बोलतो, वागतो का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न. हृदयात जर माझ्या परमेश्वराच्या प्रत्येकाच्या हृदयात, याच्या सुद्धा हृदयात परमेश्वर, हा मोडला तरी मी फेकून नाही देणार, ठेवेन, स्क्रॅप मध्ये देईन, किंवा हा माझ्या वडिलांनी दिलेला आहे म्हणून मी जपून ठेवेन. म्युझियम मध्ये अशाच गोष्टी असतात ना. म्हणून प्रत्येकाला हृदय आहे, प्रत्येकाला. आणि ते हृदय आहे तिथे परमेश्वर आहे. हा सिद्धांत आहे. तसंच कर्म करताना क्रिया म्हणजे सहज होते की, त्याला हेतू जोडला, काही उद्दिष्ट जोडलं, काही ध्येय जोडलं, तर त्याचं कर्म बनतं. मग कर्म करत त्याची कृती बनते, कृती करत करत राहिलं त्यातून कार्य बनतं, मग कार्याचा क्रम सुरू राहतो, कार्यक्रम. मुळात क्रिया आहे ना, मुळात क्रिया आहे. पण क्रियेवर संस्कार घडवून कर्म बनवायचं असतं, जे फक्त माणूस बनवू शकतो. कुत्र्याला शिकवला तरी तो प्राणायाम नाही करू शकणार. तुम्ही काय त्याची एक दाबली काय करायचं, जास्तीत जास्त पंजावर आहे तुम्हाला, नखाने ओरवाडे गेले, त्याला फक्त श्वास माहित आहे. पोळा काढा की जास्त जीभ बाहेर काय, कारण तेवढंच त्याला माहित आहे. प्राणायाम नावाचं जे श्वास सगळ्यांना आहे, श्वसन म्हणजे ब्रीदिंग सगळेजण करतात, पण प्राणायाम नियंत्रित ब्रीदिंग हे माणूस करू शकतो. त्याच्या उद्देशाला की त्या क्रियेचं कर्म बनणं, लक्षात घ्या. म्हणून कर्माचा विचार याच्यात केलेला आहे. काल आपण वाचलो तर त्याच्या पुढच्या काही उभ्या वाचल्या, सगळेजण बरोबर वाचले. काल आपण सर्व थैव दुसऱ्या पानावरचा पहिला पॅरेग्राफ तिथे थांबलेलो होतो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत. हे आपण संस्कृत अर्थ फक्त सांगतो तुम्हाला की क्षणभर सुद्धा कर्म न करता माणूस काय जातू निर्माण झालेला. पुढे जंतू शब्द येणार आहे. काल तुम्हाला सांगितलं जंतूला सुद्धा कार्य करावं लागतं. आता हे जन्माला आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. न जातू म्हणजे नाही कश्चित क्षणमपि, एक क्षण सुद्धा कर्म न करता तुम्ही नुसते बसलेले आहात ना, ते कर्म आहे. मागे तुम्ही मार्मिक विनोद वाचला. मार्मिक आहे, दोघींनी चर्चमध्ये जातात, कुठल्याही मंदिरात, पण चर्चमध्ये ते जातात, शिस्तीत जातात, जातात. येताना म्हणतात दोघींची मुलं काही करत नाही, नोकरी नाही येतात. तुझा मुलगा काय करतो, डुईंग नथिंग. तुझा मुलगा काय करतो, मेडिटेशन करतो. म्हणजे काय, जस्ट सिटिंग डुईंग नथिंग. एकाचा मुलगा डुईंग नथिंग, काही करत नाही, दुसरीचं मेडिटेशन करतो, म्हणजे काही करत नाही. बरोबर आहे का नाही. मुद्दा काय आहे आपल्याला की ज्या वेळेला आपण कर्माचा विचार करतो त्यावेळेला कर्म हे मुळात आपल्याला इतकं आवश्यक आहे. श्वास हे जर मुळात क्रिया आणि श्वास चांगला घ्यायचा, पूर्ण घ्यायचा, हे जर कर्म असेल जगता येणार नाही. एक क्षणभरी तुम्हाला राहता येणार नाही, हा तो अर्थ आहे. म्हणजे कार्य ते होईल. कर्म मी, आपण सगळेजण वाचूया. कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे हे जाण अज्ञानाचे श्रीराम. जो हरी अर्जुना मायेचा आश्रय, तो हरी ते होय स्वभावेची श्रीराम. पार्था योग्य कर्मे जे वडी म्हणून, दिली सोडून कट्टा करे श्रीराम. तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य, नष्ट होते काय सांगे मदत श्रीराम. आता इथे बघा, तुम्ही ठरवलं नाही मी ऐकणार नाही गाणी, मी बघणार नाही टीव्हीवरचं ते सिरियल नाही बघणार, पण म्हणून डोळे हे बघण्याचं कार्य थांबवतील. मी ते ऐकणार नाही, कान ऐकण्याचं कार्य, म्हणजे चालूच राहणार आहे कर्म. तुम्ही एक काहीतरी करा, ठरवा, त्याप्रमाणे वागा, पण इंद्रियांची कर्म चालूच राहणार आहे. इंद्रियांच्या क्रिया
चालूच राहणार आहे. पुढे बघा, आता उदाहरणं दिलेली आहे. काय कर्णद्वारा ऐकणे थांबले, तेजका लोपले, नेत्राखिल श्रीराम. नासिकेचे रंध्र बुजोलिका गेले, घेईनासे झाले परिमळ श्रीराम. सांगे प्राणपालन खेळलीला देही, मती झाली काही निर्विकल्प श्रीराम. किंवा सांगे चालो विसरले काय, सगळ केले काय जन्म मृत्यू श्रीराम. सर्व हे व्यापार थांबतीला मग, सोडिले ते सांग काय आता श्रीराम. म्हणोनी अर्जुना जे का मायावंत, तया नाही हेत कर्मत्याग श्रीराम. तेथे रथारूढ होमोनी केवळ, बैसावे निश्चल जरी ते श्रीराम. तरी रथासंगे पराधीनपणे, राहावे हिंडणे जैसे मग श्रीराम. तैसा प्रकृतीचा घेऊनी आसरा, कर्मे विजयमारा निरंतर श्रीराम. म्हणोनी गौरी प्रकृतीचा संग, नको कर्मत्याग तोही तो श्रीराम. असोनिया ऐसे करुजे म्हणली, आग्रही अंती पुरे त्यांचा श्रीराम. कर्म मी करीन किंवा ते सोडीन, बोलणे हे जाणं अज्ञानाचे. हे मी करीन आणि ते मी सोडेन नाही. तू जर तुझ्या नियतीच्या प्रारब्धाच्या या संपूर्ण जीवनाच्या अधीन आहे तर तुझ्याकडून कर्म घडणारच. अगदी लक्षात ठेवा. ते पुढे सांगितले, जोवरी अर्जुना मायेचा आश्रय, तोवरी ते होय स्वभावे. होणारच आहे कर्म. आणि आपण सगळेजण मायाधीन आहोत. आपण संसार करतो, प्रपंच करतो, नातेवाईक आहेत, लग्न म्हणजे सगळं करतो ना. मग तुम्ही काय टाकणार आहात? नाही मी खाणार नाही म्हणून काय तोंडाने खाणं बंद केलं का? नाही मी गोड खाणार नाही कारण माझी आई गेलेली आहे, वर्षभर मी खाणार नाही म्हणून तोंडाने खाणं बंद केलं का? नाही ना. विचार करा तुम्ही. म्हणून इंद्रियांची कर्म किंवा क्रिया चालू राहतात. एखादी गोष्ट तुम्ही ठरवता ते सुद्धा मायेही नसतात. कधी जमते कधी जमत नाही. म्हणून जोवरी अर्जुना मायेचा आश्रय, तोवरी ते होय स्वभावे. कर्म होणार नाही, स्वाभाविक होणार आहे. पाठा योग्य कर्मे जेवढी म्हणून दिली ते सोडून हट्टाग्रहे. मी सर्व कर्म सोडून दिलेले आहे. काही जण जीवनाच्या शेवटी काय करतात? प्रायोपवेशन करतात. मी काही करणार नाही. त्यावेळेला ते बोलतही नाही, बघतही नाही, तोंड बंद, आणि ते मृत्यूच्या हातात जातात. जैनांच्या असा एक प्रकार आहे की ज्यावेळेला जैन स्वामी जाहीर करतात की आता मी माझं जीवन संपवलं, मग त्याला सुंदर शब्द आहे आत्माला आठवत. तर ते काय करतात? तो संपूर्ण सोहळा साजरा करतात. हल्ली काही काही तरुण मुलींनी तो मार्ग स्वीकारला. त्यावेळेला लोकांनी विचारलं की त्या मुलींवर हे लादलं गेलंय का तिने स्वतः ठरवलंय? त्याच्याकडे उत्तर नव्हतं. लादलं गेलेलं होतं ते. तू आमच्या घरात कोणीतरी मोठी होऊन गेली, अगदी तरुणपणे तू देहाचा त्याग केला, सर्व सोडून तुझं मंदिर बांधतो. मंदिर हे श्रद्धेचं स्थान आहे. तसं एक दुकान सुद्धा आहे. हल्ली मंदिर म्हणजे दुकानच झालेलं आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे काय, काल नाट्यातलाच एक सकाळी फोन केला होता, अष्टविनायकाला जाऊन आलो. तर म्हणजे तुझ्या वडिलांनी फार चांगलं वर्णन केलं. तुम्हाला त्यापेक्षा घरातल्या देवाऱ्यात आमचा जो गणपती आहे त्याला मी एकूणच दुर्वा लावतो आणि त्याच्यासमोर बसून अथर्व शीर्ष म्हणतो, हे जे नको ते अष्टविनायक. म्हणलं तरी तू आता 11 मारुतीला जाणारच जायचं ना? नाही वडिलांच्या आग्रहासाठी जावं लागेल. माहिती आहे, ज्यावेळेला तुला स्वातंत्र्य असेल त्यावेळेला तू निर्णय घे.
की घरातला गणपती त्याला एकच दुर्वा लावलेली आणि त्याच्यासमोर बसून मी अथर्वशीर्ष म्हणतो, तेव्हा जो मला अनुभव येतो, तेव्हा जो आनंद होतो, तिथे त्या गर्दीच्या ह्याच्यात बाहेर गणपती घेऊन बसलेले असतात, याच्यावर अभिषेक करा म्हणजे आपल्या गणपतीवर आहे, आपल्या गणपतीला गर्दी झालेली आहे वगैरे वगैरे. आणि ही गर्दीच्या आपल्याच माणसांची गर्दी 10 किंवा 100 रुपये देऊन माणसं उभी करते त्या गर्दीत. मला तुम्ही सांगू नका काय बाजार चालतो देवळात, न जाणंच चांगलं, न जाणंच चांगलं. मी महाराजांच्या पायी मला देवाचं दर्शनच घेता येत नाही. कित्येक वर्षात मी देवळात नाही गेलो. हे आहे की देऊळ, आत देऊळ आहे, त्या देवळात राहूया, अगदी महत्वाचं आहे. म्हणून देहे तितुकी देऊळे ईश्वराची, मने तितुके मंदिरे परमेश्वराची. हे मला जर देऊळ मिळालंय, मंदिर मला जर परमेश्वरात, तर बाहेर इकडे भटकू कशाला. निदान हे कळल्यानंतर, आणि जर मी स्वतंत्र असेल तर, आणि स्वतंत्र राहताय, अगदीच तुम्हाला श्रावण सारखं आई वडिलांना घेऊन जायचं आहे तर तुम्ही स्वतंत्र नाही द्या. पण नाहीतर आई बाबा मी सगळी तुमची व्यवस्था केलेली आहे, मी नाही आलो तर चालेल का, का रे, नाही मला यावंसं वाटत नाही, एवढी रिस्पेक्ट करते. पण आपल्याला आतूनच वाटत असतं जावं आणि आल्यानंतर तक्रार करावी, काही नाही, सगळीकडे आली, सगळीकडे बाजार. खूप काय महत्वाचा विचार आहे. आणि हाच विचार गीतेत सांगितलाय. आज संध्याकाळी जो 4 तास आपण विषय म्हणणार आहोत, 2 त्यातले फक्त 8 ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठति. सगळ्या भूतांच्या हृदयात आहे. तम एव, त्यालाच सर्व भावेन शरणगा, त्याचीच पूजा कर, त्याचीच स्तोत्र गा, त्याच्याच प्रदक्षिणा कर. कुणाच्या? माझ्या हृदयात परमेश्वर आहे, माझ्या पत्नीच्या हृदयात परमेश्वर आहे, म्हणजे वावरणी ते वावरणीच्या हृदयात परमेश्वर आहे, ऑफिसमध्ये पिऊन आहे, रस्त्यावरचं कुत्र आहे, त्याच्यात परमेश्वर आहे. चित्र काढलेले आहे गीतापेक्षा ह्याच्यात की कुत्र आहे, हत्ती आहे, त्याच्यात त्या सगळ्यात दाखवलेलं आहे, विष्णू दाखवलेलं आहे आणि ती ओवीच आहे. म्हणून सगळीकडे तुम्हाला समदर्शन घेता येईल, समवर्तन शक्य. कुठल्याही बाईशी मी पत्नीसारखं नाही बघू शकणार, ना आईशी, ना आजीशी, ना बहिणीशी, ना वहिनीशी वर्तन शक्यच नाही आहे. समदर्शन शक्य आहे. कामात जर 4 जणी असेल तर माझी आई जमलेली आहे, माझी पत्नी जमलेली आहे, माझी बहीण जमलेली आहे, माझी वहिनी जमलेली आहे आणि ते वावराने सुद्धा जमलेली आहे. म्हणून तुम्हाला मागे एका लग्नाचं उदाहरण दिलं होतं की घरातला तो अत्यंत तेजस्वी असा वृद्ध पुरुष सगळं संपल्यानंतर उभं राहतो आणि सांगतो की इथे 4-5 स्पा, खूप श्रीमंत ते लोक, पाठवणी झालेली आहे मुलीची. आता माझ्या स्पा मध्ये सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे तिथे तुम्हाला सोनं आंघोळ आहे, बाष्प स्नान आहे, वाफेची आहे, सगळं केलेलं आहे. पहिल्यांदा सगळ्या मोलकरणी आणि काम करणारे ते पहिले जाते, ती बॅच बाहेर आली ते मग दुसरे जाते. असं करत 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 आणि सगळ्यांसाठी व्यवस्था केली. म्हणजे त्यांनी काही लाख रुपये याच्यावर खर्च केले. त्याच्याकडे पैसा होता. पण मी म्हटलं मला आवडलं, मला त्यांनी बोलायला बोलायला होतं, मी गेलो होतो. विवाह संस्कार काय ते सांगायला गेलो होतो, पण मला हे त्याचं आवडलं. तो म्हणाले दमतं सगळ्यात कोण, सगळ्यात त्या वावराने जमतात. आणखी ती भांडी घ्या, ही घासं एवढी, ही घासं एवढी, ही घासं एवढी, ती घासतच राहते. तिला कोणी विचारत नाही तुम्ही चहा घेतला का, तुमचं जेवण झालं का, सगळ्यांची जेवणाची भांडी येतच राहतात. ती दमत नाही. तिच्या हृदयात परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची मी पूजा करतो, तिला रिलीफ देऊन. मी प्रत्यक्ष तिला मसाज करू शकत नाही, पण मसाज आहे, मी व्यवस्था केलेली आहे. तिथे तिला अंघोळ घातली जाईल, तिथे तिला मसाज केलं जाईल, तिथे तिला तेल लावलं जाईल, तिथे सगळ्या प्रकारे तिला रिलॅक्स केलं जाईल. हे महत्वाचं आहे. हा माणूस आहे त्याला नमस्कार करावा. त्याला सगळ्यांच्या हृदयातला परमेश्वर दिसला आणि सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या प्राणी मात्रांच्या दगड खुर्ची याच्यात सुद्धा परमेश्वर आहे. आपलं वजन सहन करते. बघा तुम्ही, फार महत्वाचा विचार आहे. पुढे ऐका. तरी स्वाभाविक पार्था योग्य कर्मे जेवढी म्हणून दिली तीही सोडून हक्कात नाही. योग्य कर्म तर करायलाच पाहिजे. आता जगण्यासाठी तू करतोस ना, जिवंत आहेस ना, वडील म्हणून हे कर्तव्य केलं पाहिजे. नाही करणार मग श्वास घेऊ नकोस, मरून जा ना. तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जिवंत राहण्यासाठी म्हणून तू खातोस.
जिवंत राहण्यासाठी विश्रांती घेतो, जिवंत राहण्यासाठी तू करमणूक करून घेतो. पण जिवंत आहेस तर ऑफिसमधलं काम केलं पाहिजे, घरात सेवा केली पाहिजे, ते केलंच पाहिजे. ती कर्तव्य सोडून दे, नाही जमणार. तू तसं निवडूच शकत नाही. तरी स्वाभाविक इंद्रियांचे कार्य नष्ट होते काय सांगे मला. आता पूर्ण ऐकावे. काय कर्णद्वारा ऐकणे थांबले, कानाने ऐकणे थांबवलं का, तेज का लोक नेत्रा केलं, डोळ्यात तेज आहे म्हणून आपल्याला दिसतात. डॉक्टर व्यक्ती गेले की नाही असे डोळे उघडे करून बघतात, डोळे निस्तेज होतात. ते म्हणतात की ही इज नो वन, गेले. पण डोळ्यात तेज आहे आपल्या, ते तेज आहे तोपर्यंत डोळे पाहणारच, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर सांगे म्हणून नासिकेचे रंध्र, रंध्र म्हणजे छिद्र, बुरा, हे काय बुजून तुम्ही आधी घरे घालून ठेवला बोळा, थोडीशी हवा गार केली, परिमळ तुम्हाला येणारच आहे की सुगंध. मी सुगंध घेणार नाही, पण इथे मोगऱ्याचे येणारच ना मला सुगंध. जोपर्यंत इंद्रियांची कामं चालू आहे, इंद्रियांचे विषय तुम्ही भोगताय, तोपर्यंत मी हे सोडलंय ते इतर काही अर्थ नाही. जिवंत आहात तर तुम्ही एकतर पूर्णपणे मुक्त झालं पाहिजे, जीवन मुक्त. मग त्याला हे असून नसल्यासारखं आहे, असून नसल्यासारखं आहे पण नसल्यासारखं आहे. पुढे बघा, सांगे प्राणापान खेळतीना देही, मती झाली काही निर्विकल्प. प्राण आणि अपान मी रोखून ठेवले. प्राण म्हणजे वरती जाणार, अपान म्हणजे खाली जाणार, अगदी निर्णय योगाच्या क्रिया करून. पण म्हणजे तुझी मती निर्विकल्प झाली का? मती म्हणजे बुद्धी आणि निर्विकल्प म्हणजे निर्विचार, म्हणजे समाधी अवस्था आहे, मुक्तीची अवस्था आहे. ते उलट तू म्हणशील बघा आता 3 मिनिटं झाले, मी हे केलेलं आहे, आणखी 15 मिनिटं केली तर गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव जाईल. हे सगळे विचार तुमच्या मनात आहेत की नुसतं प्राण आणि अपान रोखून धरले म्हणजे बुद्धी कार्य करायचं थांबणार आहे का? बुद्धीचं कार्य थांबलं पाहिजे, त्याला निर्विकल्प समाधी म्हणतात. विकल्प म्हणजे एका अर्थाने विचार, निर्विचार. निर्विचार मन होतं का? फार अवघड आहे. यदू कृष्णमूर्ती म्हणतात की मला तंत्र साधलेलं आहे, तो मला सिद्धी मिळालेली आहे, निर्विचार माझं मन असतं. अवघड आहे. निर्विचार करण्यासाठी आपल्याला बराच विचार करावा लागतो की अरे बापरे हा विचार. पण विचारांकडे बघताय एवढं जरी जमलं ना की विचारांकडे बघा तुम्ही, तर हा विचार माझ्या मनात का आला? आता तर काही कारण नव्हतं हा विचार. हा विचार म्हणजे काय? एखादी आठवण. हा विचार म्हणजे काय? बापरे आता थोडी मागे तर पुढे काय होईल? हा विचाराचा मी साक्षी आहे, मी बघतोय. तो विचार म्हणजे मी नाहीये, त्या विचाराशी मी एकरूप होणार नाहीये. तुम्ही एकरूप झाले की विचारांना पिल्ल झालीच म्हणून समजा. एकाचे 10, 10चे 100 विचार. पण मी विचारांकडे बघतोय, साक्षी आहे. तो विचार लाजतो आणि निघून जातो. मोर नावाचा प्राणी असा आहे, पक्षी म्हणून, की जरी तुम्ही क्लिक केलात ना एकाने, मोर बोलतो. मोराची वगैरे अशी गाव आहेत, 4,000 मोर एका वेळेला येतात, जाहिराती असतात म्हणून 4,000 माणसं ते बघायला जातात आणि म्हणतात काय हो पहिल्याने एक केलं, सगळे मोर उडून गेले, मोर येतच नाही. ही जाहिरात आहे, हे फसवणूक आहे. पण एक क्लिक झालं ना तर सगळे उडून जातात. म्हणजे मुलांना सांगतात ना की झाडावर 100 पक्षी आहेत, एक मारला ठो किती उडले? म्हणजे एकच उडला नाही, एकाला ठो केलं, बाकीचे 99 उडून गेले. हे काही गणित आहे का? हा जीवनातला अनुभव आहे. म्हणून पुढे लक्षात घ्या, सांगे प्राणापान विसरले प्राण, खेळती ना देही मती काही झाले निर्विकल्प. किंवा सांगे चालो विसरले पाय, असो ठेले काय जन्म मृत्यू. तू अगदी फ्रीज मध्ये जरी जाऊन बसला तरी मृत्यू टळणार आहे का तुला? आज न उद्या येणारच आहे. पाय चालणं थांबवले का पायाने? नाहीये. आणि आज मी आता मांडीवरून बसणार म्हणजे बसणार, उठल्यानंतर पाय परत चालायला लागले आणि पाय प्रत्यक्षात चालणं निराळं. पुढे सांगितले तर फार मनात आपले पाय चालत असतात. आता मांडीवरून बसलं ठरवलं म्हणून बाकीचे मित्र गेले लोणावळ्याला, आपण उद्या जाऊन त्यांना भेटले. पायाचं कार्य चालू आहे, मनातले पाय चालू आहेत. जोपर्यंत मनातली सगळी इंद्रिय चालू आहे, त्या इंद्रियांचे सगळे रस तुम्ही मनातल्या मनात उपभोगता, त्यावेळेला नाही. आणि मनातलंच महत्वाचं आहे. मागे आपण गोष्ट बघितली होती की 2 मित्र आहेत, सगळ्या बाबतीत एकमत आहेत,
जत्रेला जातात, पण एक जण म्हणतो मी काही कीर्तनाला येणार नाही आणि दुसरा म्हणतो मी काही तमाशाला येणार नाही. म्हातारे बघतात, अरे पुढच्या वर्षी तुम्ही जाल की नाही म्हणाली खात्री नाहीये. मग एकदा जाऊन बघा ना, कशाला भांडता की तमाशात काय ती बाई नाचते, काय त्याचं ते लावण्य काय हे सगळं. तो म्हणतो कीर्तनात तो सुद्धा नसतो कीर्तनकार, पण तो सात्विक नृत्य आहे. हे कसलं लोकांच्या भावना चालवणार, उत्तेजन करणार. हे एकदा तुम्ही जाऊन बघा. त्यावेळेला जातात, नेहमी कीर्तनाला जाणारा तमाशाला जातो आणि तमाशाला जाणारा कीर्तनाला. तमाशा वाईट नाहीये, ती सुद्धा लोककलाच आहे, पण एक लक्षात ठेवूया, कुठेतरी देहाच्या अंगाने जाणारी कला आहे. आणि कीर्तन असेल तर देहाचा भाव विसरायला मदत करणारं कीर्तन. हा तमाशाला जातो, तो म्हणतात काय बघायचंय, लोक अंगावर पैसे फेकताय आणि त्याप्रमाणे याचं म्हणणं काय आहे, या रुपयाचं म्हणणं काय आहे, आणि मग ती म्हणते, नाचते, गाते. त्यापेक्षा इकडे सुंदर पूर्वरंग संपला असेल, उत्तररंग सुरू झाला असेल, आख्यान सुरू झालं असेल, त्याच्या मनात विचार. हा नेहमी तमाशाला जाणारा ज्यावेळेला कीर्तनाला येतो, काय कीर्तन काय, त्या पुरुषाचं काय नाचणं बघायचंय, त्यापेक्षा ती किती सुंदर नाचते, काय तिथे ते मन रमतं, काय तिथलं ते वातावरण असतं. हा अभंग कीर्तनात आहे, त्याला तुळशीचा वास नकोय, पण तिकडे जो मोगऱ्याचा वास आहे तो मोगऱ्याचा वास त्याला आवडतो. हा म्हणा मोगऱ्याचा उत्तेजक वास, त्याच्यासाठी तुळशीचा पवित्र वास असतो. म्हणजे दोघं जण देहाने जरी एकमेकाच्या स्थानी असले तरी मनाने हा कीर्तन नेहमी बघणारा, तमाशाला गेला तरी मनाने कीर्तनातच असतो, आणि हा कीर्तनाला गेलेला मनाने तमाशातच असतो. इट सो हॅपन्स, कथा आहे ना की दोघंही हार्ट फेलने मरतात आणि दोघांनाही न्यायला दूत येतात. हा जो कीर्तनच असतो ना त्याला यमदूत येतात, आणि हा जो असतो तमाशा त्याला विष्णुदूत येतात. वाटेत भेटतात, तुम्ही कुठे निघालाय, तर विष्णुदूत सांगतात आम्ही एका माणसाला आणायला निघालो. तो कुठे, तमाशा. अरे तमाशा तो आहे संपूर्ण देहभावना चालवणारी सगळं वातावरण, आणि तिथून तुम्ही त्याला वैकुंठात घेऊन जाणार. तो म्हणाले तो देहाने जरी तिथे असला तरी मनाने पूर्णपणे कीर्तनात होता, मनाने पूर्णपणे. आणि तुम्ही कुठे निघालाय, तुम्ही कीर्तनात निघालाय. तिथे एक माणूस मिळालाय, त्याला तर यमाकडे आणलं पाहिजे वगैरे, आणि तो कीर्तनात गेलाय ना, तो कीर्तनात देहाने असला, मनात ती तमाशात नाचणारी बाई, हे काही वाईट नाही आहे, तुम्ही त्याकडे घेऊ नका. हे वातावरणाचा फरक आहे ना. इथलं वातावरण पूर्णपणे देहभाव चालवणार आहे आणि इकडचं वातावरण देहभाव विसरवणार आहे. म्हणून मी मनानं जिथे असतो तिथे मी खरा असतो, शरीरानं मी कुठेही असे. इतरही उदाहरण आहे, पुढे बघूया संधी मिळेल त्यावेळेला. पण सांगेल का किंवा सांगेल का, सर्व हे व्यापार थांबतीना मग सोडिले ते सांगत आहे. हे सगळे व्यापार चालूच आहेत. म्हणजे आता मी बोलत आहे की शेजारच्या घरात काय, मी आता घरातल्या भांडणाकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलंय. एक पेन्शन म्हणजे ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला म्हणतो, काय ते भांडतात शेजारचे लोक, म्हणजे यांनी घरातलं ऐकायचं नाही असं ठरवलंय, पण शेजारचा ऐकायला लागलेला. लग्न 3 महिने झाले भांडताय, त्यापेक्षा घटस्फोट घ्यावा त्यांनी, किती त्रास. आणि तो ऐकायचं नाही, घरातली भांडणं ऐकायचं नाही ठरवलंय. याचा अर्थ रस्त्यावरची शेजारची ऐकायचं नाही असं ठरवलंय. मग तू सोडलंच काय, सोडलंच काय, मी हे खायचं नाही ठरवलंय. मग काय नाही, मग बऱ्याच वेळा लोक म्हणतात आधी केळी खाऊ नका, आधी दूध घ्या. दोन म्हणतात नाही, आधी दूध घ्या नंतर केळी घ्या. तो म्हणतो मी नाही, मी फक्त शिकरण करूनच एकदम दोन्ही खाल्लं गेलं. मुद्दा काय आहे, हे इतकं कशाला, म्हणजे सगळ्याला खायचं तर सगळ्यांनाच आहे, फक्त आधी हे का नंतर ते खायचं आहे सगळ्यांना. मग सोडलं काय तुम्ही, म्हणजे मी केळं सोडलेलं आहे, मी आधी केळं खाणं सोडलेलं आहे, मी आधी दूध पिणं सोडलेलं आहे. काही मनाने जोपर्यंत सोडत, सुंदर पुढे येणार आहे, जोपर्यंत मनात विषयांचे रस त्याचे झरे वाहत आहेत तोपर्यंत उपवास नाही, तोपर्यंत व्रत नाही. मनात विचार निरनिराळे, आणि हे सगळं करतोय, खातोय. मी तुम्हाला माझे उदाहरण दिलं होतं माझ्या मित्राला, सांगायला हरकत नाही आहे. जरी आपण अशा वातावरणात असलो तरी
आई म्हणायची या श्रावणात तू कर, मी तुझ्यासाठी बोललेलं आहे, तुझं लग्न वगैरे सगळं राहायला पाहिजे, आता तू मोठा झाला वगैरे. माझा काही होता शाळेचा, आम्ही एकत्र जेवायचो, हे सगळं करायचो. शिवराम जेवताना मला खरंच सांगू का, मी हे जेवतो महिनाभर करणार आहे, मला कोंबडी जाताना कोंबडी दिसतच नाही, चिकन दिसतं, बकरी दिसली की मला मटण दिसतं, मला बकरी दिसतच नाही. म्हणजे हा उपवास आहे का सांगा बरं? हा तो उलट सूक्ष्मपणे तो मांसाहार सहन करतोय, त्याच्यापेक्षा खा ना तो, देहानं खाते. हे मनानं खाण्यापेक्षा देहानं खाणं सोपं आहे. आपण मनाने खात राहतो आणि बसवत राहतो की मी काय केलं नाही केलं. आपण नेहमीच म्हणतो की श्रावणात दारू पिणार नाही म्हणणाऱ्यांसाठी आदल्या दिवशी आषाढी अमावस्येला गटारी अमावस्या केलेली असते, त्या वाटेल तेवढं पडा गटारा, दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू. आता श्रावण संपल्या प्यायची, तर कोणीतरी सांगतं गणेशचं विसर्जन झाल्याशिवाय प्यायचे नाही. अरे किती दिवसांचा गणेश आहे? 5 दिवसांचा मेलो. आता कल्पना करा, महिनाभर हे मी प्यायलेली नाहीये, महिनाभर हा पितच होतो मनात. ते बाकीचे मित्र म्हणतात अरे ये रे पार्टीला, नाही मी ठरवलंय. पण नंतर तिचे विचार आहेत, आता त्यांनी हे केले असेल, ते कॉकटेल केलं असेल, आता ते हे करत असतील. अरे म्हणजे मनात तुझ्या सगळं दारू पान चालू आहे, मद्यपान चालू आहे, मनानं तू तिथे त्या पिकनिक चाललंय, तिथे देहाने काय पाप केलं, उलट झालं पाहिजे. मी तिथे असेल पण मनाने दुसरीकडे असेल, मी तिथे देहाने असेल, काय करायचं जावंच लागतं, पण माझं लक्षच नसतं तिथे, उलट झालं पाहिजे. हे पुढे करण्याचं हे उदाहरण किती सुंदर आहे बघा. जेथे रथारूढ होऊन केवळ बसावे निश्चळ जरी तेथे. रथात फक्त बसा, महाराजांनी सांगितले गाडीत बसा ना, गाडी जाते काशीला, तुम्ही गाडीत कशाला फिरता, आरामात काशीला जा ना, ती गाडी तुम्हाला घेऊन जाईल. तसं देह आहे ना, ती गाडी आहे, त्या गाडी जाणारच आहे, गाडी मृत्यूच्या पंथाला लागलेलीच आहे. मन ते स्थिर ठेवा, कॉन्सन्ट्रेशन, एकचित्त करा, मेडिटेशन, ध्यान करा, नामात समाधी लागू दे, हे करा ना तुम्ही. म्हणजे देह जाणारच आहे, मन कशाला धावायला पाहिजे, बुद्धी कशाला धावायला पाहिजे हे सांगितले. तरी रथा संगे पराधीनपणे हिरा घडावे हिंडणे जायचे मग, किंवा शुष्क पत्रे. दुसरं उदाहरण, वाळलेलं पान ज्यावेळेला झाडावरून पडतं त्यावेळेला कुठे पडायचं हे त्या झाडाने ठरवलेलं, पानाने ठरवलेलं नसतं. पुढे बघा कसलं उदाहरण आहे सुंदर, की किंवा शुष्क पत्र जैसे का निचेष्ट, म्हणजे कुठेही त्याला काही करू शकत नाही. वारं आलं तसं गेलं पाहिजे, इथे पडलं पुन्हा वारं आलं दुसरीकडे गेलं पाहिजे. त्या पानाला आता स्वतःची इच्छा उरलेली नाहीये. भ्रमे आकाशात वायू संगे तैसा प्रकृतीचा घेवोनी आसरा कर्मेंद्रियद्वारा निरंतर. म्हणून जोवरी प्रकृतीचा संग न हो कर्म त्याग तोवरी तो. असोनिया ऐसे करू जे म्हणती आग्रहची अंती पुढे जनता. म्हणून मी तुला प्रश्न काय अर्जुनाचा, की कर्मापेक्षा ज्ञान मोठं आहे म्हणतो, मी ज्ञानाची उपासना करायला निघालो हे युद्ध सोडून, तर त्या युद्धात कशाला मला गुंतवतोय, तुला संकोच कसा वाटत नाही, असा कालचा शब्द आहे. नाही तुला खऱ्या तुला लाज कशी वाटत नाही. आपण मित्र आहोत ना, मला म्हणतो ज्ञानमार्ग श्रेष्ठ आहे, मी ज्ञानमार्गाची उपासना करायला जातो, तर तुम्हाला कर्ममार्ग श्रेष्ठ आहे म्हणतो. आणि कर्ममार्ग म्हणजे घोर कर्म, युद्धाचं, तिथे आपल्याच नातेवाईकांना मारायचंय, हे का माझ्या मनाचा गोंधळ वाढतोय. त्यावेळेला म्हणतो अरे कर्म काय तू सोडणार आहे, कर्म करावंच लागतं. ज्ञान मिळवण्यासाठी त्रास आहे, पण आता कर्म कुठलं आहे ते तुला केलंच पाहिजे. तुझी नियती, तुझा वर्ण कुठला आहे, क्षत्रिय आहे, तुझ्याकडून युद्ध करून घेईलच, तू युद्ध टाळूच शकणार नाहीये, हे पुढे सांगितलंय बघा. तैसा प्रकृतीचा घेऊन आसरा कर्मेंद्रियद्वारा निरंतर. म्हणून जोवरी प्रकृतीचा संग न हो कर्म त्याग तोवरी तो. आणि प्रकृती म्हणजे देह, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत सगळ्या कर्मांचा त्याग शक्य नाही. पुढे असोनिया ऐसे करू जे म्हणती आग्रहाची अंती उरे जातात.
असं असून सुद्धा म्हणतात नाही मी कर्म सोडलंय, माझा आता पूर्ण उपवास आहे, माझी पूर्ण निर्जली. लोक निर्जली एकादशी करतात. महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे, 2 उदाहरण आहे. निर्जली एकादशी म्हणजे पाण्याचा थेंबही पिणार, अन्न खाणार नाही, उघडच झालं. सकाळी सुरुवात करतात, जाहीर करतात, आज माझी निर्जली एकादशी. नंतर 2 तासांनी पाण्याचं थेंबही माझ्या पोटात गेलं आणि कळत नाही का, किती गडबड करताय. त्यावेळेला मुलं म्हणतात बाबा पाणी प्या, पाणी प्या, आम्हाला त्रास देऊ नका. तुमची निर्जली एकादशी म्हणजे घरात इमर्जन्सी, घरात आम्ही 12 वाजता तुम्ही जेवायला येतो, माझ्या पोटात काही नाही, त्याने विचार केलाय हा बापच तुम्हाला मिळवून पोचतो ना. तर कसली एकादशी, मनात विचार चालू आहे, मनात निर्णय नाट्य, निर्णय संवाद चालू आहे आणि एक निर्जली एकादशी. दुसरं उदाहरण दिलेलं आहे, आज माझी निर्जली एकादशी आहे, आज मी फक्त एकांत. आता एकांत म्हटल्यानंतर एकांत वास, उपवास म्हणजे जवळ कुणाच्या राहायचं. महाराज म्हणाले हा एकादशी आहे, सुट्टी आहे, संडास स्वच्छ करत, अर्धा दिवस संडास स्वच्छ करण्यात गेला. आणि प्रत्येक वेळा काय घाण संडास सगळेजण वापरतात पण कुणाला वापरत नाही. हा त्याचा उपवास. उपवास संडासाचा, सहवास संडासाचा. आणि निर्जली एकादशी काय उपयोग आहे त्याला. बसायचं असेल तर देवघरात बस, स्वच्छच करायचंय, देवघर स्वच्छ कर, काम करायचंय देवघरात, देव सगळं काम करतो. हे संडासात काय बाथरूम, त्यांनी मोरी शब्द वापरले महाराज. मोरी म्हणजे बाथरूम स्वच्छ करत बसला. त्याला कुठला वास आला म्हणाले, हा कुठला वास आहे, हा देवाचा नाही, हा संडासाचा बाथरूमचा वास आहे त्या निर्जली एकादशीचा. आणि इकडे प्रत्येकाला सांगतोय बघे, आल्या तो बाप म्हणतो की ज्यांनी संकष्टी केलेली आहे आणि अंगारकी आहे, हे चंद्रोदय केव्हा ते बघ. बाबा चंद्रोदय उशीर आहे, 10 वाजता. बापरे. आता बाप ज्या वेळेला बापरे म्हणतो त्यावेळेला मुलांनी त्याला खायला दिलं पाहिजे की नाही. मुलं आपल्या पुढचे आहेत. हल्ली डिजिटल संकष्टी करूया, डिजिटल संकष्टी म्हणजे काय. गेल्या चंद्रोदयाचं मी व्हिडिओ काढून ठेवलाय. बाबा आला, हातपाय धुवा, हे करा, 7 वाजता चंद्रोदय बघा, ऑनलाईन चंद्रोदय. आणि उपवास सोडा, कटकट कशाला तुम्हाला पाहिजे. हे सांगायचं आहे काय करा की आपण फक्त जाहिरात करतो, मी हे सोडलंय, मी ते सोडलंय. आपण फक्त जगाला ओरडून सांगतो की मी ही जीवनशैली स्वीकारली. जोपर्यंत आतून आपण ते स्वीकारत नाही तोपर्यंत बाहेरून त्याला काही अर्थच नाही. तसं तुम्ही होऊच शकत नाही. आता पुढे काय सांगितलंय, कर्मेंद्रियाणी संयम य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचार. म्हणजे हा मिथ्याचार आहे की मनात सगळे उपभोग घ्यायचे मनात. आणि जनात काय सांगायचं की मी उपभोगापासून दूर आहे, 4 महिने मी लसूण कांदा खाणार नाही. पण जिथे लसणाच्या भज्यांचा वास येतो, कांद्याच्या, तिथे हा रेंगाटतो. एक गप्पा मारत त्या कोपऱ्यात नको, इथे उभं राहा, इथे काय सुंदर वास येतो, त्यापेक्षा खा नाही एखादं बरं. एखादं तिथे 2-2 तास थांबतो, त्यापेक्षा 1 प्लेट भजी खा, लवकर घरी ये आणि आंघोळ करून उपासना कर, ते जास्त चांगलं आहे. मनातून आपण सोडत नाही, हेच फार महत्त्वाचं. म्हणून उचित ते कर्म सांडोनी धावती कर्मातीत स्थिती गाठाव्या. उचित कर्म जे योग्य आहे ते कसं तुम्ही सांगता सांगावं. जे कर्तव्य कर्म आहे ज्याला स्वधर्म हा शब्द वापरलेला आहे. मी वरील आहे म्हणून काहीतरी कर्तव्य आहे. आता घरात ही परिस्थिती आलेली आहे, माझा स्वधर्म काय आहे हे मी बघितलं पाहिजे. पण त्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतील मला. चालेल, आई आजारी आहे, आईची सेवा करायची, मी एकटा आहे. अशा वेळेला दुसरा भाऊ अमेरिकेत आहे, त्याला फोन करत राहायचं, तू कर तिकडे माझ्या, आम्ही मात्र इथे राहिलेलो. तो तिकडून म्हणतो की तुला इथे राहायला कोणी सांगितलं होतं, उलट तुला 6 महिन्यांनी इकडे ये, मी तुला संधी निर्माण केली होती, तूच थांबला. आता आईकडे जर तू आहेस तर तू केलं पाहिजेच ते. माझा स्वधर्म काय, इथून मी पैसे पाठवे. तुझा स्वधर्म काय, तू आईकडे लक्ष दे. आणि प्रत्यक्ष नाही तर नर्स जेवढे पैसे लागतील तेवढे मी पाठवतो. पण प्रत्येकाचं कर्म निवड आहे. ते कर्म करताना अहंकार नाही, मी करतोय ना असं म्हणूच नका, ते तुम्हाला करायलाच पाहिजे हे सांगितलेलं आहे. उचित म्हणजे योग्य. उचित ते कर्म सांडोनी धावती कर्मातीत स्थिती गाठाव्या.
कसं शक्य आहे? उचित कर्म सोडायचं आणि आता मी कर्मातीत झालेलो आहे, याला काय अर्थ आहे? तर काही अर्थ नाही. कितीतरी उदाहरणं देता येतील, नंतर बघूया. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती सर्वथा मूढपणे पार्था निरोधून, तुम्ही कुठल्याही कर्मेंद्रियांवर दडपलीत केली, निरोध केला म्हणजे दडपले, सप्रेस केले, ती उपाळून वर येणार नाही. इकडून दाबलं तर तिकडून वर येणार नाही. किंवा 10 वर्ष दाबून ठेवलं, 11 वर्षे एकदम संधी मिळाली की परत सगळा स्फोट होणार आहे. आतून तुम्हाला पटलं पाहिजे की मी हे करणार नाही म्हणजे मी काम करत नाही, नाहीतर परत उपाळून येते. 1 वर्ष खायचं नाही गोड, आईने सांगितलंय, आई गेली म्हणून, पण नंतर पार्ट्या जोडायच्या, गोड करायचं रोज वगैरे, त्याचे अर्थ नाही. उलट महाराज म्हणतात 1 वर्ष जर तू गोड सोडलायस ना, आयुष्यभर सोड. 4 महिने मी ठरवले कोणाचे मन दुखवणार नाही, हे माझं चातुर्मासाचं व्रत आहे. महाराज म्हणतात 4 महिने झाले म्हणजे 120 दिवस तू कोणाचंही मन दुखवलं नाही. तो दिवस मोजत होता आणि 121व्या दिवशी धरून सगळ्यांची मन दुखावली. काय उपयोग आहे? 120 दिवस मन न दुखावण्याची जी सवय झालेली आहे ती पुढे वर्षभर चालू राहते, आणि जे वर्षभर चाललेलं आहे ते आयुष्यभर चालू राहते. प्रवचनातलं वाक्य महाराजांच्या. म्हणून बघा पुढे काय सांगतात की तया कर्म त्याग कदापि न घडे, मन कर्मी जडे म्हणून या. जोपर्यंत मनात कर्म आहे तोपर्यंत कर्माचा त्याग बाहेरून घडणार नाही, इंद्रियातून घडणार नाही, मनात ते सगळं चालू राहतं. आता ऐके तुझं ऐसे कोणी मूढ वर्तकी जे येत, जाणते निभ्रांत भोगासक्त. म्हणजे बाहेरून भोगणारे बरे घेतले, आतून बाहेरून भोग सोडणारे आणि आतून ते भोग भोगत राहणारे कितीतरी उदाहरणं दिलेली आहे. एक साधू आहे मंदिरात, राम राम म्हणतो, त्याच्याकडे लोक येतात. शेजारी एक गणित आहे म्हणजे वेश्या आहे, तिच्याकडे सुद्धा लोक येतात. त्याचं लक्ष सतत तिच्याकडे, त्यात कोण आलेलं आहे तिच्याकडे, ती आता कशी आलेली आहे, त्याला पोचवायला कुठपर्यंत गेलेली आहे. तिच्या नुपुरांचा आवाज येतोय म्हणजे आता ती नृत्य करते, संगीताचा आवाज करतो आता ती गाठी आहे. आता सगळं थांबलेलं आहे म्हणजे बहुतेक ते हाच विचार त्याच्या मनात. आणि हिच्या मनात साधूकडे येतात की किती साधी माणसं असतात, त्यांना तो किती चांगलं सांगतो, घंटा वाजतात, आरती होते, ही सतत इकडे आहे. आणि पुढे घडतं ते दोघेही ज्यावेळेला मरतात, काहीतरी तिथे अपघात घडतो आणि ही मरते शेजारी, तेव्हा भूकंप झाला असेल काही, दोघेही मरतात. साधूला नरकात नेतात आणि हिला स्वर्गात नेतात, कारण मनाने ही मंदिरात असते आणि हा वेश्यागृहात असतो. म्हणजे देहाचा जिथे व्यापार करतो तिथे तो असतो. म्हणून देह 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 त्याच्यावरचे निर्बंधन काय कौतुक करतो आपण, मी हे सोडलंय ते सोडलंय, मी हे घेणार नाही ते घेणार नाही. मन जास्त महत्वाचं आहे. आपण आता साखर सोडतो तरी सुद्धा सगळ्याचं काय डायबेटीस खाली येतो असं नाही, मन जास्त महत्वाचं. मनात तुम्ही कुठे ना कुठेतरी ताण असेल तर या गोष्टी वाढतात. तुमचं टेम्परेचर वाढतं, प्रेशर वाढतं, शुगर वाढते, सगळं वाढतं. मनात मन जितकं शांत होईल तितक्या या गोष्टी कमी होतात. आणि म्हणून हल्ली प्रत्येक डॉक्टर सांगतो 40व्या वर्षानंतर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही काहीतरी ऐका. आता कितीतरी सोय झालेली आहे. काय ते तुम्हाला वाटेल ती प्रवचन ऐकायला मिळतात, वाटेल त्या विषयावर निरनिराळे साधू संत त्यांचे तुम्हाला विचार ऐकायला मिळतात. किती चॅनल्स आहेत, खूपच चॅनल्स आहेत. ते करा ना, ते आवश्यक आहे. त्याची जर गोडी लागली तर बाकी मनात किंवा देहात काही चाललं असेल, घरात जगात काही चाललं असेल तरी तुम्ही शांत राहू शकता. पुढे इथे काय म्हणतात, पुढे ऐसे कोणी मूढ वर्तकी जे येतं, जाणते निभ्रांत म्हणजे निश्चित पूर्णपणे भोगासक्त आहे, त्याने भोग सोडलेले नाही, मनातून मुक्त आहे. आता ऐके तुझं प्रसंगे सांगून अर्जुना लक्षण निष्ठा आहे. आता मी तुला काय सांगितलं आतापर्यंत की ज्याने बाहेरून सोडले भोग पण मनात ते सगळे भोग त्याच्या चालू आहे. आता उलट मी तुला उदाहरण सांगतो. त्यांनी काय सांगितलं, जो का पार्था गूढ परब्रह्मपदी ठेवी दृढ बुद्धी अंतरा. मग त्याला परब्रह्म म्हणजे परमेश्वर सद्गुरू समजा घेऊ. महाराज तेच माझं म्हणाल, त्यांच्यासाठी मी वाटेल तो त्याग करायला तयार. आता काही गोष्टी करणाऱ्याच अरे घरचंच लग्न आहे, गेलं पाहिजे. शेजारीच कुणीतरी नातेवाईक आहेत, त्याचं मरण झालेलं आहे, गेलंच पाहिजे. हे गेलंच पाहिजे अपवाद असतात. आपण
आपण अपवादांचा नियम बनवतो. एक 2 दिवस 2 रविवार लग्नाला आले की पुढचे 10 रविवार त्यांना न याची सवयच लागते. कारण चांगल्या सवयी लवकर तुटतात आणि वाईट सवयी लवकर लागतात आणि सुटता सुटत नाही. चांगल्या सवयी लागायला उशीर आहे पण मोडायला लगेच. एक दिवस खंड पडला लवकर उठण्यात की पुढे खंडच पडतो. म्हणून तुम्हाला सुद्धा काहीतरी मनातल्या मनात नाव घ्या. तो जो संकल्प 13 माळांचा तो करा पूर्ण. माळ हातात कशी घ्यायची येऊ नका, देवघरात आहे माळ बरोबर, पण 13 मिनिटं गेला तुम्हाला समजा 40-45 मिनिटं लागतात. 45 मिनिटं नाम घ्या तुम्ही. नाहीतर 10 दिवस नाम घ्यायचं नाही, 10 दिवस पूजा करायची नाही, 10 दिवस दिवा लावायचा नाही. 11व्या दिवशी दिवाळच निघालं तुमच्या उपासनेत. अगदी लक्षात घ्या. म्हणून लक्षात घ्या, जो का पार्था गूढ परब्रह्मपरी ठेवी दृढ बुद्धी अंतरा. परब्रह्म म्हणजे आपण फार अवघड शब्द सद्गुरूच्या ठिकाणी ज्याची दृढ बुद्धी आहे. दृढ म्हणजे न हलणारी. कोणतंही वादळ आलं तर नाही हलणार पुढे. आणि तैसे लोक वागती संसारी त्याचा बाह्याकारी वर्तन. लोक वागती बाह्याकारी, तो लोकांसारखा वागतो. तसं वागणं काही अपवादात नाहीये. तो लग्नाला जाईल, पार्टीला जाईल, पिकनिकला जाईल, पण आतून तो सद्गुरूंशी जोडलेला असेल. आणि यासाठी सर्वोत्तम साधन नाम आहे जे आपल्या भाग्याने आपल्याला मिळालेलं आहे. आपण बाहेरच्या उपचारात जास्त लक्ष घालू नये. आज एकाने सांगितलं की आईचं श्राद्ध होतं परवा, एकाही त्याला बोलवलं नाही. म्हणलं तू हे मला सांगतोय मला बरं वाटतं. म्हणला मी शेगावला पैसे पाठवायचे ठरवलं. म्हणलं अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण तरी सुद्धा विचार कर की शेगावला पैशाची गरज आहे का. अशी कितीतरी इतर केंद्र आहेत की ज्यांना गरज आहे, ती आध्यात्मिकच नाही आहे. कधी बाल संगोपन केंद्र असते, कधी महिला परित्यक्त महिलांचं केंद्र असेल, तिथे पाठव ना. आई गेले ना, वर्ष श्राद्ध केलं का दुसरं श्राद्ध आहे, हा क्रम चालू ठेवतो पुढे. नाहीतर काय ते फक्त ते करायचं मग पुढच्या वर्षीपर्यंत कटकट भेटली. काय कटकट भेटली, आईची रोज आठवण झाली पाहिजे. तर आई आणि वडिलांचं रोज एक तरी स्मरण झालं पाहिजे. आणि इतकं झालं पाहिजे की आपल्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं पाहिजे. मला 7व्या पिरियडला शिक्षक येऊन सांगायचे, सर आज आईचं श्राद्ध झालं नाही. आपण 2-3दा भेटलो पण आईचा एकही संस्कार तुम्ही सांगितलं, अरे बरं झालं सांगितलं. रात्री ड्रॉइंग साठी माझ्याबरोबर आई रात्र जागत बसायचे, कारण मला ते ड्रॉइंग जमायचं नाही. पुढे हा बदल माझ्या जीवनात होणार आहे हे महाराजांना त्यावेळेला कळलं होतं. कारण अंतिम अवस्था महत्वाची आहे ना. तुम्ही मला वांग काढायला सांगितलं आणि ते भरतासारखं दिसलं, मला काय ना अंड काढायला सांगितलं ते ऑमलेट अंतिम अवस्था आहे. हे मला जमत नव्हतं. आईनी कधी अक्षर माझं गिरवलं नाही, पण आता आपण अंड काढतोय बघ हे असं करायचं, आता आपण वांग काढतोय. काय आईला, कारण सगळ्या विषयात पास झालेली मुलं 24, माझा पहिल्यापेक्षा जास्त मार्क्स पण क्रमांक 25. कारण एका विषयात नापास आहे ड्रॉइंग. सतत 5वी ते 7वी माझी टोटल सगळ्यापेक्षा जास्त इंडिव्हिज्युअल विषयांची बक्षीस मला मिळायची. पण पहिला नंबर मला कधीच आला नाही. 25वा नंबर, 37वा नंबर, 41वा नंबर. आणि म्हणजे लाज वाटतंय हे सांगायचे. ड्रॉइंगची रिव्हिजन कर, ड्रॉइंगचा अभ्यास कर, या आईची आठवण आहे. आणि आता हे सांगताना मी आई बरोबरच होतो. आईचं श्राद्ध एखादे करत आहोत, श्राद्धाचा विधी करूया ना. त्या विधी करायला, त्या भटजींना बोलवायला, जेवण करायला कोणाचाही विरोध नाहीये. पण तेवढा एकच दिवस श्राद्ध करायचं आणि नंतर आईला अपेक्षित त्याच्या विरुद्ध वर्तन करायचं, हे चूक आहे. त्याच्या आईला पाहिजे असेल ते त्याप्रमाणे वागलं पाहिजे. माझ्या मुलाला जर मी अत्यंत आनंदात असलेली हवी होते, कारण वडील गेल्यानंतर मीच आता आईकडे बघणार, आई हा माझा विश्व आहे, तर तो मुलगा गेल्यानंतर 2-3 दिवस गेल्यानंतर आईने आनंदातच राहिलं पाहिजे. आईने चांगले कपडे घातले पाहिजे, कारण माझ्या मुलाला ते आवडतं. जगाला विचित्र कशा जग विचारतं का आपल्याला काही नाही ना. गंमत बघा, आपण उलट करतो. कोणत्या एक मुलगा गेलो, शेवटी माझी खूप काळजी घेत होतो आणि म्हणून इतकं केवळसवाण राहायचं. कपडे मिळलेले, हे मिळलेले, ते मुलाला आवडतं. आणि नवीन साड्या आणून दिल्या, घाल आई, आतापर्यंत मला जमत नव्हतं, घाल आई.
आता झालं ना तुम्ही 10 दिवस झाले, 13 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, त्याला मुलाला काय वाटेल हा विचार बरोबर उलट जगतो आपण. म्हणून तुम्हाला तो आईला माझ्याकडून काय पाहिजे होतं, वडिलांना माझ्याकडून काय पाहिजे असतं, हे रोज त्याप्रमाणे वागणं आणि आई आणि वडिलांचं स्मरण करणं हे सगळ्यात चांगलं श्राद्ध आहे. हा श्राद्धाचा संस्कार आहे. एक वाक्य परवा सहज बोललं गेलं, पण आज तुम्हाला मुद्दामून सांगतो की संस्कार बदलल्याशिवाय नवीन वास्तूत जाणं म्हणजे नवीन वस्तू विकत घेण्यासारखं आहे. ती वास्तू नाही आहे, जी तथास्तु म्हणतो. म्हणजे उदाहरण दिलं की ट्रॅफिक आपण टिफिन घेतो, कंटेनर डबा आहे आणि डब्याच्या आत अन्न आहे. दोन्ही कसं बघितलं की कंटेनर आहे, हे अन्न आहे, माझ्या कंटेनरमध्ये पोटात जाणार आहे, पोट माझा टिफिन बनणार आहे, टिफिन मी धुणार आहे दुसऱ्या दिवशी पुन्हा. तसं घर ते टिफिन आहे, कंटेनर आहे तो, वी आर द कंटेंट्स. जसं फर्निचर तशी माणसं. काय फिलिंग्स उरले आहेत, रिलेशन्स उरले आहेत. अरे आता अजून आला नाही, जरा का आला नाही, पण सगळेजण त्याच्यात तुम्ही जेवायला थांबूया असं आहे नाहीये. कसली वास्तू ती वस्तू आहे, ती एक मोठी वस्तू, ग्रँड वस्तू, 124 स्क्वेअर मीटर वस्तू असंच म्हणत बसूया आपण. वास्तू पाहिजे, वास्तू पाहिजे म्हणजे मी वस्तू बनणं थांबलं पाहिजे. आय शुड स्टॉप बीइंग अ थिंग, अ कमोडिटी. मी व्यक्ती बनलं पाहिजे, हे लक्षात घ्या. हे पुढे सांगितलेलं आहे. आणि जैसे लोक वागती संसारी तैसा बाह्यात करी वर करसे, इंद्रियासी आज्ञा करी ना किरीटी धरी न भीती विषयाची. मला विषयांची भीतीच नाही. विवेकानंद प्रवचन करत होते, व्याख्यान करत होते, कैरोटली वगैरे गोष्ट असेल, बाहेर पायी उभी होती, डोळ्यातून तिच्या पाणी येत होतं. मग तिच्या मनात काय विचारायचं की का बाहेर मंदिरात येत नाही. त्यांनी एकदा तिला खून करून सांगितलं तुला, ती म्हणाली इथे ठीक आहे. व्याख्यान संपल्यानंतर ते तिच्याकडे गेले विचारायला. त्यावेळेला ऑर्गनायझर धावत आले, स्वामीजी प्लीज डोंट गो नियर, शी इज अ प्रॉस्टिट्यूट. उद्या वर्तमानपत्रात हेडलाईन्स येतील, द ब्रह्मचारी स्वामी फ्रॉम इंडिया व्हिजिटेड प्रॉस्टिट्यूट. तुम्हाला येऊ दे, विवेकानंद येऊ दे. मी त्याला होते तू का रडत होती. ती म्हणाली की तुम्ही इतकं चांगलं सांगत होता देहाबद्दल, आमचा सगळा व्यवसायच देहावर आधारित आहे. तुम्ही माझ्या एरियात येऊन, ज्याला रेड लाईट आपण म्हणतो, एरियात येऊन हे सांगाल तर किती बरं होईल. या विचारांनी मी येतो, उद्या येतो. ऑर्गनायझर ते म्हणाले नो युअर नो मोर ऑर्गनायझर, मी स्वतः जातोय, कार्यक्रम मी ठरवलेला आहे. त्या बाकीच्यांना काय सांगायचंय, काय लिहायचंय माझ्याबद्दल ते लिहू दे. माझ्या आत्म्याने तिच्या आत्म्याला किंवा तिच्या आत्म्याने माझ्या आत्म्याला साथ घातलेली आहे. मी जाणार त्याच्याकडे. विचार करा, बाहेर लोक काय म्हणतील, मग देहाचाच विचार करा ना, लोक काय म्हणतील. म्हणून सांगितलं इंद्रियाची आज्ञा करीना किरीटी. तो इंद्रियांना आज्ञा करत नाही की डोळ्यानं पाहायचं नाही, कानानं ऐकायचं नाही, पायानं तिथे जायचं नाही, अशी इंद्रियांना तो आज्ञाच करत नाही. पाय गेले तरी तिथे तो चिकटत नाही मनानं, हे महत्वाचं आहे ना. डझंट गेट अटॅच्ड, ही और शी डझंट गेट अटॅच्ड टू द प्लेजर. तिथे जे उपभोग आहे नाही घेत. अक्षरशः काही लोक चातुर्मासात मी हे काढलेलं नंतर तुम्ही तिथे खाल्लं ते काय होतं, नाही ते भाजी होती म्हणजे त्याचं जेवणाकडे लक्षच नाही आहे. त्याच्या मनात नामस्मरण चालू आहे आणि म्हणून तो जेवेला उपवासी म्हणतात ना, तसंच ते झालं. नाही तुम्ही कांदा खाणार नाही म्हणून त्या भाजीत कांदा होता, असू दे की मी भाजीत जर खाल्ली नाही ती, तुम्ही खाल्लीत ती नाही, ते तुमच्या दृष्टीनं तुम्ही बघत होता की कांदा घातलेली भाजी मी खातो की नाही, आधी नाही तुम्ही मला सांगितलं खाऊ नका, तुम्ही कांदा खाणार नाही ना. आणि आता मला सांगताय जी भाजीच मी खाल्ली नाही, खाल्ली म्हणजे हाताने घेतली तोंडात टाकली, बस मी खाल्लीच नाही. किंवा मी खाल्ली नाही, माझ्या देहाने खाल्ली, माझ्या तोंडाने खाल्ली, माझ्या हाताने भरवली. आज सकाळी एक फोन करतो, एकजण म्हणाला सर मी कुठे असेल, मिठाई भाजी. मी मिठाई भाजी म्हटलं कुठे पंढरपूरला गेला असता. नाही म्हणाले मी बाजारात आलेलो आहे मंडई भाजी आणण्यासाठी, कांदा मुळा भाजी. अहो ही मिठाई माझी. म्हटलं मला तुझं एक्सप्रेशन खूप आवडली. मंडई जातो म्हणायचंच नाही, मिठाईकडे जातो. मिठाई माझी, इथे मी आलेलो आहे, तिथून मी फोन करतोय. हे विचार करा.
म्हणून ज्या वेळेला देह आणि मन असतं त्यावेळेला मन आहे आणि मन म्हणजे बुद्धी, हे लक्षात ठेवा. शेवटी 2-3 फार चांगली उदाहरण दे, हे पुढे वाचूया. ऐसे कोणी मूढ वर्त केले जाणते निभ्रांत जो का पार्था गूढ परब्रह्मपदी ठेवणी दृढबुद्धी अंतरात आणि जैसे लोक वागते संसारी तैसा बाह्यात करी वर्तनते. लोकांसारखाच वागतो, इंद्रियासी आज्ञा करीना केली धरीना जो भीती विषयांचे आणि प्राप्त कर्म जे जे का उचित ते ते नाही जात अव्यवने. जे प्राप्त कर्म आहे ना ते तो करणारच. माझा याच्यावर विश्वास नाही असा एक जण म्हणाला, अरे पण बाकीच्यांचा विश्वास आहे, तुला ते केलं पाहिजे, मी करतो. तो करेल, पण करताना मनात त्याच्या निराळे विचार असतील, तो पूर्णपणे सद्गुरूंशी नामाशी जोडलेला असेल, मग देहाने काही कृती केली म्हणून काय बिघडलं. पुढे बघूया. कर्मेंद्रिय कर्मी वावरता पार्था तयासी सर्वथा आवरीना. कर्मेंद्रिय इंद्रियांच्यात काम करत असताना तो थांबवत नाही करत, एकदम हात पुढे करला. तुम्ही ठरवलेला चहा घ्यायचा नाही, एवढा प्रेमाने दिलेला आहे. आणि मी प्रत्येक वेळा सांगणे हॉटेलला जाऊन मी घेतलेला नाहीये, त्या प्रेमाने दिलेला आहे. आणि मला माहिती आहे तिने चहा करून ठेवलेला आहे आणि तिच्याकडे दूध नाहीये, जे मी प्यायचं ठरवलेलं आहे, मी चहा पिन. ही पुष्टी फळं जी खाल्ली शबरीची, याच भावनेनं खाल्ली. तिला त्यावेळेला सांगितलं असतं ही गोष्टी कशी मी खाऊ, तिने काय केलं असतं त्यावेळेला, कारण तिच्याकडे तेवढंच होतं. विचार करूया. म्हणून बघा, इंद्रियाने खाल्लेले मनाने खाल्लेले नाही. पण हे खरं असलं पाहिजे, हे लोकांना सांगण्यासाठी नको, हे अगदी महत्वाचं आहे, खरं असलं पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही पुढे कर्मेंद्रिय कर्मे वावरता पार्था तयासी सर्वथा आवरीना. तो आवरत नाही, कर्म करतायत ना इंद्रिय, करू दे, काय बिघडलं. मी नाम घेत बसे, समोर माझ्या पडदा आहे, त्या पडद्यावर मी कधी न बघणं ही सिरियल चालू आहे. टाळता आली तर जरूर टाळा, मी ती सिरियल बघत नाही. पण नंतर काय लोकांना विचारतो काय घडलं होते सुनेने सासूला काय, अरे बघ ना त्यापेक्षा, नंतर मला त्रास काय येतो तो बघत राहतो, पण त्याच्यात गुंतून पडत नाही, कारण त्याच्या मनात नाम चालू असतं. हे त्याच्यासाठी, जगाला सांगण्यासाठी नाही, हे महत्वाचं आहे. पुढे बघा. परी ज्याचे उर्मी होय जे निर्माण तेने ज्याचे मन झापोळे. उर्मी निर्माण होत नाही. उर्मी म्हणजे पाहिजे. ही उर्मी निर्माणच होत नाही, त्याचं मन झाकून टाकत. की सिगरेट पाहिजेच. एक मित्र आमचा मुंबईला गेला, तिथे त्याला सिगरेट पाहिजे, ती मिळाली नाही. चालत आला, जवळजवळ 4-5 किलोमीटर चालला, त्याला तिथे ती सिगरेट मिळाली. ओढत असताना समोर बस स्टँड होता, बसमध्ये बसला, इकडे आला, तिकडे इमर्जन्सी हा गेला कुठे, आणि इकडे इमर्जन्सी हा गेला कुठे. पण ह्यांना माहित नाही हा मुंबईला पोहोचला, त्यांना माहित नाही हा परत गोव्याच्या बसमध्ये बसलेला आहे. आणि तो बसचा 12 तास प्रवास असेपर्यंत त्यावेळेला मोबाईल्स नव्हते, दोन्हीकडे पोलीस. हा बसमध्ये बसून परत येत. तो म्हणा मला कळले नाही, उर्मी आली, मी ओढत होतो, ओढताना मी कुठे आहे विसरलो, समोर गाडी दिसली आणि मी गाडीत बसून गोव्याला आलो. ही उर्मी नको. व्यसनाची जी उर्मी असते, पाहिजे म्हणजे पाहिजेच असं जे असतं ते ह्याचं नसतं. परी ज्याचे उर्मी होय जे निर्माण त्याचे ज्याचे मन झापयना जैसे पद्मपत्र राहुनी जळात भिजेना तयात लेश मात्र. कमळाचं पान पूर्णपणे जर पाण्यात असलं, वर काढलं तर त्याला एक थेंब सुद्धा पाणी चिकटत नाही. तसा तो जीवनात म्हणजे जगात वागतो, सगळ्यांचं सगळं करतो, पण त्याला कसलाही प्रभाव त्याच्यावर पडत नाही. काहीही गोष्ट त्याला चिकटत नाही. हे चिकट नाही ना, त्याला आसक्ती म्हणजे आसक्ती नाही. मिळालं नाही मिळालं, आणि तुमच्या आग्रहासाठी मी घेतो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून घेतो, तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी करतो, ते लक्षात घ्या. पण तो जर तसं करत असेल आणि त्याला आपलं जर करायचं असेल ना, तर तो फार चांगलं मार्ग त्याला मिळतोच मिळतो. बेळगावला जाणं वीकेंडला हे गोवेकरांचं छंद बनलेलं आहे. बेळगाव गाड्या आलेल्या, चला बेळगाव, किती हॉटेल समोर सगळ्या जीए गागा आम्ही ह्या गाड्या असतात. 10 वेळा बोलवलं गेला नाही तुम्ही, कारण आपल्याला इंटरेस्ट नाही.
पण शेवटी 11 वेळेला कितीदा बोलवायचं, तुम्ही गेला. आता गेल्यानंतर तिथली खरेदी, तिथलं ते बाहेरचं खाणं आणि तिथलं ते सिनेमा वगैरे सगळं बघणं, हे जर तिन्ही नको असेल तर महाराज काय सुंदर कल्पना देतात. तुम्ही जर 1000 रुपये खोलीचं भाडं आणि तुम्ही दिवसभर बाहेर राहणार, भाडं वसूल करण्यासाठी मी जर खोलीत राहिलो तर काय बिघडलं? कल्पना चांगली आहे, मी करून तुम्हाला सांगतोय, नाहीच जायचं बाहेर. पण मी त्यांच्याबरोबर गेलेलो आहे हे लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं नाही संध्याकाळी चांगला सिनेमा आलो, आपल्याकडे माळ असतेच घेऊ, सिनेमा चालू असताना माळ चालू आहे हे लक्षात घ्या तुम्ही. मी हे माझ्यासाठी करतो. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं, एरवी मला काही मोठेपणा म्हणून सांगायचं नाही. जर ठरवलं ना तर तीच बुद्धी आपल्याला पाहिजे ते करण्याची कल्पना सुचवते. आणि जर मनापासून ठरलेलं नसेल तर तीच बुद्धी काय करायचं, अगं म्हशी मला कुठे नाही, मी म्हशीच्या मागून निघालो, मी रेडा आहे, दुसरं काही नाही, मला बुद्धीच नाहीये, ते वापरतच नाही ती बुद्धी. विचार करा. पुढचं फार महत्वाचं आहे. तैसा उपाधिक नव्हे लिप्त जो का सकळा सारिका दिसून या इतरांसारखा दिसतो, पण उपाधिक म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीत तो गुंतलेला नाहीये, लिंपलेला नाहीये. म्हणून पद्मपत्राचं उदाहरण दिलं. पद्मपत्र काय, कमळ घ्या ना, कमळ येतं कुठून? चिखलातून येतं किंवा शेवाळ्यातून येतं. शेवाळे म्हणजे मराठीतले शेवाळे मॉस म्हणतात. हे पाण्यावर वगैरे सगळ्या वनस्पती असतात ना, घाण असतात, त्यातून कमळ वर येते. आजपर्यंत तुम्ही जर कमळ तोडलं तर कधी घाण कमळ तुम्हाला दिसलंय का? नाही. पान पाण्यात असतंच, पण हे तर चिखलातून वर येतं. कधी चिखल लागलेला नाहीये, कधी दुर्गंध लागलेला नाहीये. अत्यंत सुंदर पाकळ्या, अत्यंत सुंदर आकार, अत्यंत मंद असा वास आणि इतर फुलात नाही असा मकरंद म्हणजे मध त्या फुलात असतो. त्या चिखलातून वर आले. चिखलात स्वीकारलेलंच नाही. मनाच्या पातळीवर मी जगाला स्वीकारलेलंच नाही. पण माझं लग्न झालेलं, मला काही कर्तव्य केली पाहिजे, मला मुलं झालेली आहेत, मला आणखीन काही कामं केली पाहिजेत त्यांच्यासाठी. पण विचार अगदी तुम्हाला जर आतून महाराज पाहिजे असतील, फक्त महाराजच पाहिजे असते, फक्त नामच पाहिजे असेल, फक्त महाराजांना सांगा महाराज कशी व्यवस्था करतात. मी कशाला सांगतो तुम्हाला, तुमचे इथे अनुभव असते अगदी. आणि महाराज इतकी व्यवस्था त्यांची निराळी असते, आपल्याला कळत नाही ह्या व्यक्तीला ते आता इथे काढलेलं आहे, मला आता तिथे का नेलेलं आहे, या दोघांना तिकडे का आणलेलं आहे. नंतरच्या घटनांवरून कळतात, हा याच्यासाठी हे घडलं होतं. विचार करा. पुढे ते सांगितलेलं आहे, तोय संगे जैसे भानुबिंब भासे तैसा तोही दिसे संसारात. पाण्यात जर चंद्राचं बिंब पडलं तर मुलं म्हणतात लहानपणा, आजोबा चांदोबा पाण्यात पड. आणि नंतर पाणी हालायला लागलं तर तो म्हणतात की मला भीती वाटते का, कापायला लागलाय तो, कारण पाणी हालायला लागलेलं आहे. दुसरा जरा मोठा म्हणतो पण अजून ज्ञान नाही काढलेलं, बहुतेक त्याला ताप आला असेल, तापाने तो कापतोय, भीतीने तो कापतोय. आणि नंतर ते रडायला, जोरात वारा आलं, जोरात लाटा आल्या, त्याच्याकडे दिसून असं होतं. त्यावेळेला आजोबा म्हणतात चला डोळे बंद करा, हनुवटीवर करा, आता डोळे उघडा, काय दिसतंय, चंद्र. म्हणजे तो चंद्र तिथेच आहे. हे बाहेरचं जे बिंब आहे ना पाण्यात पडलेलं, त्याला चंद्र समजतात. म्हणून मी ज्या वेळेला जगतो इतरांच्या वेळी हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, तुम्हाला पाहिजे तसं करूया की, पण मी तिथे नाहीये, मी त्या गोष्टी नाहीये, मी त्या गोष्टीचा आनंदानं उपभोग घेत नाहीये, हे तरी माझ्या हातात आहे की नाही. बघा ना पुढे वाचू. आणि का सारिका सर्वसाधारण दिसे बाहेरून पाहूला. हा माणूस काही निराळा दिसत नाही, सगळ्यांसारखा असतो, आणि उलट त्याचा सामान्य दिसण्यासारखा प्रयत्न असतो. मी तुम्हाला सहज गंमत म्हणून सांगतो की एका व्यक्तीला माझा परिचय दुसरी व्यक्ती कितीदा करून देत असेल, अक्षरशः मोजू शकणार नाही. हे ते सप्रे सर विसरलं मला, कारण माझ्यावरती कुठलं बोललंही नाहीये. माझा ड्रेस वगैरे काही नाही, पॅन्ट वगैरे तेच घालून जातो, इतरांसारखं बोलतो, इंग्रजीतून बोलतो, कारण मराठीचं मी आग्रही वगैरे इथे काही म्हणून काही स्विचवर टू इंग्लिश तुम्हाला मी नॉर्मल वाटतो. परत 15 दिवसांनी त्या व्यक्तीशी ओळखतो, हे सप्रेस
हो हे सोबतीचं विसरतात मला, हे महत्वाचं आहे. माझी आठवण राहिलो कशाला, मी लोकांच्या लक्षात कशाला, मी म्हणजे अरे कशाला, हा कोण मी हा चोर सांगितलेलाय, हा तुम्ही आणला कुठून. आणि जर तो शुद्ध मी असेल तर शुद्ध मी बोलत नाही, शुद्ध मी फक्त असतो. गंमत बघा, पुढे ऐकूया. आणि का सारिका सर्वसाधारण दिसे बाहेरून पाहू जातात, परी अभ्यंतरी निर्धारितासाठी ना कळत याची आत्मस्थिती, आतली स्थिती त्याची काय आहे ते कळत नाही. म्हणून समोर तुमच्या भिकारी असेल तरी त्याचा अपमान करू नका. साईबाबांसारखा तो अधिकारी असू शकेल. म्हणून कोरड्याबरोबर ओले जो आहे ते आपण म्हणतो ना, मला माहित आहे की 100तले 99 भिकारी खोटे असतात, एक खरा असतो ना. माझ्या दारासमोर आलेला तो एक नसेल कशावर, मी त्याला काही घालणार नाही. पण काही नाही, नम्रतेने सांगेल हात जोडून, म्हातारे असेल तर आजोबा आता काही नाही हो, तो आशीर्वाद देऊन पुढे जाईल. चालते व्हा, पुढे व्हा. रस्ता मग तो विचारतो रस्ता काही तुमच्या बापाचा आहे, मी रस्त्यावर उभा, त्यालाही अहंकार आहे की भिकाऱ्याला. म्हणून हे जर मला जमलं ना की मी लोकांसारखं वागेल, अलौकिक न होवावे लोकाप्रती, हे फार सुंदर सूत्र ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. तो अलौकिक आहे पण लोकांच्या दृष्टीने तो अतिशय सामान्य. तुकाराम वगैरे किती सामान्य दिसत होते. आपल्याला त्यांचे अभंग वाचल्यानंतर त्यांचा अधिकार वगैरे दिसतो, त्या काळी त्यांचा प्रभाव लोकांना कळला होता. सामान्य होते, त्यांनी काही नाही सांगितलं, स्वतःला तो वाणीच म्हणून मी शेवटपर्यंत. बरे झाले जेव्हा पूर्वी झालो, नाहीतर दंभे असं तो मेलो. मी जर वरच्या जातीत जन्मलेलो असतो तर मी श्रेष्ठ आहे या दंभानच मी मेलो असतो. बरं झालं मला खालच्या जातीत जन्माला घातलं, असे विचार आहेत त्यांचे. म्हणून परी अभ्यंतरी निर्धारितासाठी ना करे तयाची आत्मस्थिती धनंजया, म्हणजे अर्जुन धनंजया ऐशा लक्षणाने युक्त आसक्तीरहित असे जो का ओळखाचा तोची मुक्त, तोची योगी. हा जीवनयुक्त आहे, हा कर्म करूनही मुक्त आहे, हा ज्ञान असूनही मुक्त आहे, हा जीवन मुक्त आहे. योगी त्याला शब्द वापरलेला आहे की ओळखावा तोची मुक्त, तोची योगी. वर्णिती तो जो जगी विशेषत्वे, तूही पार्था व्हावे ऐसाची निजांगे, म्हणून हे सांगे तुझ प्रती. आवरोनी मन अर्जुना केवळ होई तू निश्चळ अंतर्यामी. तू लढतोयस ना, लढणार मी करतोय. आता मनमना भव मत भक्तो मत याची माम नमस्करू, हे सगळ्यात काय सांगितलं. मी तुला गुह्य सांगितलं, मी तुला गुह्यतर सांगितलं, मी तुला गुह्यात गुह्यतर सांगितलं, मी तुला परम गुह्य सांगतो. परम म्हणजे अल्टिमेट, अंतिम. मन मना भव, मन मला अर्पण करून टाक. मत भक्तो, कायम माझा भाग म्हणून राहा भक्त. मत द्याची सतत माझीच पूजा कर. माम नमस्कार, सगळीकडे मला नमस्कार कर. आणि सगळीकडे मला नमस्कार तेव्हाच करता येईल ज्यावेळेला माझ्यातला जसा आत परमेश्वर आहे हृदयात, तसा तो त्याच्यातही आहे, तो त्या खुर्चीतही आहे, तो त्या चौखानातही आहे. हे कळलं तर विष्णू सहस्रनाम कळेल, हे कळलं तर विश्वरूप दर्शनाचा अर्थ कळेल, आणि हे कळलं तर संतांचा मार्ग काय ते मला कळेल. अवघे विश्वचे ते म्हणतात ना, विष्णुरूप, विष्णुरूप आहे, सगळीकडे विश्व भरून राहिलेलं आहे. बघा विचार, हे अवघड नाही आहे. हे कुठला तरी सुप्त अहंकार आड येतो. मी कोणीतरी आहे, माझं लोकांनी ऐकलं पाहिजे, माझ्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. मी अशी घडं बघितली, आता तरी कमी झालाय हा प्रकार मोबाईलमुळे. हा एक फायदा आहे मोबाईलचा, कारण त्याला जाणीवत नाही मी कोण आहे, मी रिटायर्ड झालेलो आहे वगैरे नाही. पण पूर्वी एवढा अहंकार होता की मुलाला त्यांनी आधी वाढलं, जो मुलगा हॉस्टेलवर राहणारा आलेला आहे, पण हॉस्टेलमध्ये नोकरी करून तो हॉस्टेलवर राहतोय. त्यावेळेला ते वडील शिकले. आतापर्यंत मी पगार मिळवत होतो, माझ्या पगारावर कुटुंब चालवत होतं, म्हणून तू मला आधी वाढत होती. आता त्याच्या पगारावर कुटुंब चालतं म्हणून त्याला आधी वाढते. तेव्हा तो बोलला की बाबा नाही, आता कायचा उपयोग तू नसेल. नाही वाढलंच कसं तसं. ती बाई आतापर्यंत त्याची वाढलेली वाटी असते ती उचलून याची समोर त्याची वाटी झालं समान काय.
काय त्याला अधिक आवडतो तो मुलगा आहे माझा, मला अभिमान वाटला पाहिजे. आता तो करता पुरुष झालेला आहे घरातला. मी मागे हे केलं, माझ्या प्रॉव्हिडंट फंडातून घर बांधलं, हे कसलं मी आणि माझं. जोपर्यंत मी आणि मला म्हणतो माझं सोडणं सोपं आहे, मग मी सोडणं अवघड आहे बरोबर, पण माझं सोडलं की मी सुटत जातो. माझं मला माझ्यासाठी हे सगळं सोडलं पाहिजे. हे मला म्हणून मी आणलं होतं ना, तुम्ही का वापरलं? आजोबांनी कशाला म्हणायचे? अरे मी मला म्हणतो तू वापरत ना, काही हरकत नाही, तुला ठेव. मी उद्या पुन्हा आणीन दुसरं. साधे एक नॅपकिन मी मला म्हणून आणला होता, तुम्ही का वापरला? त्यावेळेला काय करणार? बाबा उद्या मी अर्धा डझन नॅपकिन आणून देतो, असंच होणार आहे. ते मला माझं माझ्यासाठी. मी तुम्हाला उदाहरण दिलं की दोन आजींना नमस्कार करायला मी जात होतो एका वृद्धाश्रमात. तिथे दर महिन्याला राजमारावर प्रवचन असायचं आणि मी जायचो त्यांना नमस्कार करायचं, कारण दोन्ही 90च्या 95च्या जवळपास आलेल्या होत्या आजी. एक दिवस मी जातो, माझा का तो साबण वापरला, कारण प्रत्येकाला साबण दिलेला आहे. निळा असेल, लक्षच असेल, पण निळा असेल, तो पांढरा असेल, कारण काल तू माझा नॅपकिन वापरला होतास म्हणून. पण तू काल माझा का वापरला होता माहित आहे ना, माझी बाजू काय माझं आणि सगळीकडे फुकट दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा ज्याला धर्मादाय म्हणतात ना, तसा तो वृद्धाश्रम आहे. एक पैसा जरी दिलेला, माझा सामान माझा सामान, पण तुझा सामान मी वापरला कशावरून? ओला आहे तो, जीवनाचा अनुभव आहे ना, तो ओला आहे, मी अजून वापरलाच नाहीये. ज्या व्यक्ती ओला आहे आणि तूच एकटी बोलतोय त्या व्यक्ती तूच वापरलेला आहे. हे ह्यांना मग मी तेव्हापासून त्यांना नमस्कार करणं बंद, त्यांच्याकडे जाणंच बंद केलं. नाही हल्ली तुम्ही येत नाही सर, म्हटलं की एक प्रसंग आहे, सांगू का तुम्हाला? तुम्ही तर हा प्रसंग सांगितला, माझं 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 काय करता. इथे उघड तुम्हाला तुमच्या व्यवस्थापकांनी दिलेलं आहे. माझी पेस्ट संपले, हो मग तो पेस्ट काढून देतो. माझी पेस्ट केव्हा झाली विचार करूया ना. म्हणून इथे काय सांगतात, तूही पार्था व्हावे ऐसाची निजांगे, म्हणूनही हे सांगे तुझं पद. तू आता सगळं कर्म कर ना, तू विश्वाचार्यानं मार हे कर, पण मी मारत नाही, हे कर्तव्य म्हणून मी करतोय. मला मनातून त्यांना नमस्कारच करायचे. पटल्यास नमस्कार करून बाण मार, संध्याकाळी विचारायला जा. म्हणजे मला कधी कधी माझ्या घरातले लहानपणी महाभारत वडील वगैरे ऐकायला जायचे, म्हणाले मजा आहे नाही. सूर्यास्ताला युद्ध थांबलं, नंतर प्रत्येकाच्या तंबूत एकमेक गेले. अर्जुन जातो विचारतो, इथे भांड घातला नाही हो पितामह, उद्या इकडे मारे ना, आज दुखलं का तुम्हाला शास्त्र? हे समाचार एकमेकाचा घ्यायचा. तुम्ही नमस्कार गुरुदेव, आज मला मारायचं नव्हतं तुमचा बाण, पण तुमच्या बाणाने जेव्हा माझा रथाचा ध्वज कापला तेव्हा मला फार लागलं नाही हो. हे विचारायचं. म्हणून म्हणाले की हे वरवर तुम्ही विचारता, आतून कर्तव्य म्हणून तुम्ही ते करा. आणि कर्तव्य करायचं म्हणजे युद्ध जिंकायचं, म्हणजे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य मारले गेले नाही, पण ह्यांना मारलंच पाहिजे, त्याशिवाय युद्ध कसे जिंकणार? पण निमित्त मात्र भव सव्य साक्षी. फार सुंदर आहे की तो निमित्त समजणं स्वतःला. आपण नेहमीच म्हणतो ना, आम्ही काही निमित्त आहे, तुम्हाला हे सगळं आणून दिलं, त्यांनी मला तुम्हाला द्यायला सांगितलं, मी फक्त निमित्त आहे, मी फक्त एक माध्यम आहे, निमित्त समजतो. आणि मग त्याचंच पुढचं आहे की जसा तुझ्या हातात धनुष्यबाण आहे तसा माझ्या हातात तू आहे. धनुष्यबाण कोणावर चालवायचं आहे मी ठरवतोय. सारथी रथ निवड उभा करतो आणि सांगतो चल मार आता, हे असतं मार आता, हे सगळं सांगतो कृष्ण. पण कृष्णानेच युद्ध अर्जुनाकडून जिंकवून घेतो, हे लक्षात घ्या. म्हणून आवरोनी म्हण अर्जुना केवळ वै तू निश्चळ अंतर्यामी, मग आपुल आले कर्म काय आपुल आले, मग आवरोनी मग आपुल आले करोत व्यापार सुखाने साचार कर्मेंद्रिये. आपण मोक्ष प्रदानची पुढच्या 5 ओव्या वाचूया आणि थांबूया. मोक्ष देणार नियतम कुरु कर्मत्व, म्हणजे नियत आहे. नियतीनं म्हणजे आपण प्रारब्ध म्हणूया, प्रारब्धाने ठरवलेलं कर्म केलंच पाहिजे, ते तू कर ना, ते टाळता येणार नाही. आज टाळलं तर उद्या तुला ते करावंच लागेल. नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो यत्कर्मणा शरीर यात्रा पिचते प्रसिद्धे. काय कर्म, तू शरीर यात्रा चालवतोय, देह यात्रा तुझी चालू आहे, शेवटी प्रेत यात्रा आहे ना.
प्रेतयात्रेला तो काही ठरवू शकणार नाहीये, पण देहयात्रा चालू आहे तेव्हा देह इतरांसारखा आहे, तो जगवला पाहिजे, इतरांसारखं केलं पाहिजे. हे सांडोनी स्वकर्म कर्मातीत व्हावे, हे तो न संभवे संसारी. मला कर्मातीत व्हायचंय, कर्म सांडून नाही, कर्म करून कर्मातीत व्हायला पाहिजे, कर्म करून ते अकर्म व्हायला पाहिजे. म्हणजे मी कुठे कर्म केलं, मी काही केलं नाही हो, इट वॉज टीम वर्क. आणि त्यांना म्हणलं पाहिजे, म्हणजे यू डू इट बट से वी हॅव डन. ही डेमोक्रेसी की मी नाही केलं म्हणून 140 करोड ह्याच्या आपण ऐकतो, ते आपण प्रकरणापासून ऐकायला लागलो. 140 करोड त्या कोटी लोकांच्या वतीनं मी बोलतोय, 140 लोकांच्या कोटी लोकांच्या वतीनं मी तुम्हाला हे सांगतोय. हे सगळं आहे ना, त्यांचं श्रेय आहे ते. मी प्रतिनिधी आहे म्हणून ते प्रधान सेवक स्वतःला म्हणतात ना, प्रधानमंत्री आहे तो शब्द. इट इज ऑल आर इक्वल बट इज फर्स्ट अमंग इक्वल हा शब्द आहे ना. पंतप्रधान म्हणजे प्राईम मिनिस्टर, प्राईम म्हणजे नंबर 1 असं करता येतं. ही मिनिस्टर होती फर्स्ट अमंग इक्वल्स, ते लक्षात ठेवा. म्हणून सांडोनी स्वकर्म कर्मातीत व्हावे, कर्म सोडून कर्मातीत व्हावे, हे तो न संभवे, हे कधी घडणार नाही. मग शास्त्रबाह्य करावे का कर्म, सोडावा का धर्म सांग्या का. मग कर्म करायचंय तर ते व्यवस्थितपणे कर्म कर. शास्त्रबाह्य कर्म काय करतोच कशाला. तुम्ही हे करणार असाल तर मी ते करेन. आईची ज्या वेळेला चिता जळत असेल त्यावेळेला मी दिवाळी साजरी करेन. एक जण भाऊ म्हणतो कोर्टात सांग, माझा काही संबंध नाही, आई आयुष्यभर मला त्यांच्यासोबत अग्नी देणार नाही प्रेता, आणि अग्नी देणार नाही, मी दिवाळी साजरी करेन. मग त्यांच्या घरात प्रवचन सुरू झाली एका स्वामींची. वास्तूला त्याने नाव दिलं पाहिजे, आत्मानुभूती वगैरे, स्वानुभूती अनुभूती हे त्या नावात होतं. बदल काय झाला, दिला नाही त्यांनी अग्नी. चुलत कोणतरी होता भाऊ, त्यांनी तिच्याला अग्नी दिला. त्यांनी फटाके नाही लावले, त्यांनी आकाशकंदील नाही उभारलं, त्यांनी मिठाई नाही वाटली. जे त्यांनी कोर्टात सांगितलं होतं दिवाळी साजरी करेल, ती त्यांनी केलं नाही. हा बदल त्याच्या घरातली प्रवचन, त्यातले विचार, तिला कानावर पडलेली काही वाक्य. आणि तो म्हणायचा मी या स्वामींचा ड्रायव्हर आहे, गोव्यात सुद्धा त्याला घेऊन येतो पुण्यात. त्यावेळेला कानावर काहीतरी पडायचं ना. त्याला शेवटी विचारलं, तो अगदी म्हणला होता नाही नाही तुम्हाला बरं नाही वाटत. का नाही बरं वाटत, कोर्टात तू शपथ म्हणून सांगितलं होतं. बदल काही होतं तुम्हाला, एक चिरा असतो, एक मार्बल असतो, एक ग्रॅनाइट असतो. चिरा लगेच दुरुस्त करता येते, करतात ना स्वच्छ ड्रेसिंग. मार्बल त्याच्यापेक्षा अवघड आहे, पण सॉफ्ट आहे. ग्रॅनाइट अवघड आहे. तसं मी जर ग्रॅनाइट सारखं असतो तर 100 प्रवचन ऐकून माझ्यात थोडा बदल होईल. मी जर मार्बल असेल तर 50 प्रवचन ऐकून माझ्यात तेवढा बदल होईल. आणि मी चिरा असेल तर मला 10 प्रवचन होतील. हे साधे वारकरी वगैरे असतात ना, न शिकलेले, 1-2 याच्यात त्यांना बदल करतो. हे लक्षात घ्या. मोगशा म्हणून या पार्था प्रसंगानुसार कर्म जे साचार प्राप्त होय ते तुवा विहित, ते विहित कर्म आहे. म्हणजे ज्याच्यात सगळ्यांचं हित आहे ते लक्षात घ्या. विहित कर्म ते तुवा विहित आचरावे येत तरी फलाशेत गुंतू नये. हे शेवटचं आपलं तत्व लक्षात ठेवा. कर्म करा ना, फलाशेत गुंतू नका. सोपं आहे. सोपं आहे काय, फलाशेत न गुंतवणं सोपं आहे. हे तत्व लक्षात ठेवणं सोपं आहे. त्याप्रमाणे वागणंही सोपं आहे. जर चिंतन घडत असेल सतत जर अभिषेक घडत असेल तर ते लिंग पुसावं लागत नाही. कारण 7 दिवस ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय 7 दिवसानंतर ते लिंग पुसावं आहे. तसं सतत माझ्या मनात विचार आहे की मी एक देवाचं भावलं आहे, मी देवाचं माध्यम आहे, मी एक साधन आहे, मी एक निमित्त आहे. हा सतत जर विचार असेल तर 100तल्या 90, 95, 99 वेळा तुम्ही त्या विचाराप्रमाणे वागू शकता. कारण मनात तुमची खात. म्हणून चिंतनाला महत्व आहे. काय चिंतन हे करत राहायचं. त्याला काही अंघोळ करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, एक वेळ नामस्मरणाला जप करायला तुम्हाला वाटेल हे शुद्ध नको का. चिंतनाला काय वाटेल ते खा, पण चिंतन चालू आहे. सगळं सुटक आहे पण चिंतन चालू आहे. आणि चिंतनाशिवाय जीवन परिवर्तन शक्य नाही. जीवन बदलायचे, तुम्हाला सवयी बदलायचे, संस्कार बदलायचे, चिंतनच हे आता शेवटी सांगितलं. म्हणून ते तुवा विहित आचरावे येत परी फलाशेत गुंतू नये.
निष्काम कर्माचे नेणसी कौतुक सोडवी जे देखत स्वभावे. सोडवी म्हणजे मुक्त करणे, निष्काम करणे. मी बाबा कर्म केलं, माझी काही इच्छा नाही, त्याचं ते कसं झालं नाही का, काय काय महाराजांची इच्छा ते जमलं पाहिजे. म्हणून शेवटी काय सांगतात, निष्काम कर्माचे नेणसी कौतुक. तुला माहितच नाही काय महत्व आहे निष्काम कर्माचं. सोडवी जे देखत स्वभावे. सहज सहज तुम्हाला सोडवतं आणि मुक्त करतं. त्याला मोक्ष शब्द पुढच्या वेळात वापरला. अधिकार नाहीचा सेविता स्वधर्म होय तेची कर्म मोक्ष फळ. अधिकाराप्रमाणे जे कर्म असेल, जे स्वकर्म कर्तव्य असेल ते करा. ते कर्मच तुम्हाला मोक्षाकडे घेऊन जाईल. किंवा ते कर्म करता करताच तुम्ही मुक्त असता, बंधनात सापडत नाही. हे लक्षात घ्या. तुमचं तर फारच सुंदर आहे वर्णन. तो नित्ययज्ञ जाणवा. मी कर्तव्य करतोय पण माझा देह कर्तव्य करतोय, मन गुंतलेलं नाही. देहानेच तुम्ही कर्म करता ना. मन वगैरे तुम्हाला थोडं मार्गदर्शन करेल. प्रत्यक्ष कृती ही देहाने मी करणार नाही. का करणार नाही? करून जा ना. मनात तो भाव ठेवू नको. म्हणून फलाशा, फळाची अपेक्षा नको. एवढं लक्षात ठेवा. अपेक्षा नको म्हणजे काय, फळ वेगळं नाही. मी पूर्ण शिकवलेलं आहे, सगळं शक्यतो सर्व शिकवलेलं आहे. रिझल्ट लागेल इच्छा सरस्वतीची, बरोबर. हा शांत झोपेल. निकालाच्या आधी तो मार्ग चलबिचल होणार नाही. निकाल कसाही लागला तरी मला समाधान आहे. आपण नेहमी म्हणतो ना, आई गेली हो, पण आम्हाला जे शक्य होतं ते सगळं केलं. शक्य होतं ते सगळं केलं. अमेरिकेत नेता आलं नाही, पण अमेरिकेचे व्हिडिओ कॉन्फरन्सनी त्यांनी तिला बघितलं, त्यांनी तिथं डायग्नोज केलं, त्यांनी ते औषध पाठवलं, हे सगळं आम्ही केलं. समाधान आहे. आई गेली ना, प्रारंभाप्रमाणे ते जाणारच होते. समाधान. म्हणून मला हे समाधान मिळालं पाहिजे की कर्म मी केलं, कर्तव्य मी केलं, स्वधर्माप्रमाणे उचित जे होतं ते मी केलं, पण मी फलाशी गुंतलेलो नाही, त्या कर्माशीच मी बांधलो गेलेलो नाही. हे जमलं. एक वाक्य त्या बावडेकरांचं पाहूया. कॅन्सर मला सांगा की ते कॅन्सर स्पेशालिस्ट, कॅन्सरची त्यांनी शेकडो ऑपरेशन्स केली आणि त्यातल्या कित्येक पेशंटना त्यांनी मुक्त केलं त्या कॅन्सरमधून. बघा, शेवटी त्यांना कॅन्सर झाला. पहिल्यांदा त्याची हीच प्रतिक्रिया होती. का? त्यावेळेला महाराज त्यांच्या जीवनात नव्हते. गॉड वाय मी मी इतक्या जणांना कॅन्सर मुक्त केलं आणि मलाच का कॅन्सर घडला? नंतर कॅन्सर झाल्यानंतर मी काही काही गोष्टी ठरवल्या. मी केमोथेरपी घेणार नाही, कारण मला केस महत्वाचे आहे. मी या केसांनी मरणार. आणि तो विचार केला. मला उगीच निर्णया प्रकारची शस्त्रक्रिया करून घेता नाही, जे होईल ते. हे त्यांनी डॉक्टर म्हणून विचार केला. नंतर मला अर्धा तास मला ऑपरेशन करता यायचं. माझं ऑपरेशन थिएटर एवढं लेटेस्ट आहे मुंबईतलं. अर्धा तास केल्यानंतर तिथे खुर्ची ठेवलेली असायची. मी माझ्या ज्युनियर्सला सांगायचो मी इथेच आहे आणि तुम्ही हे करा, मला काय आणलं तर विचारा, मी इथेच आहे. बायको मला कॉफी आणून द्यायची. असं करत करत मी त्या कॅन्सरच्या सर्जरीज करायचे. पुढे कुणीतरी मला महाराजांचे प्रवचनाचं पुस्तक आणून दिलं आणि महाराज माझ्या जीवनात आले. आणि नंतर गोंदवल्याला डॉक्टरांची गरज असते. मी एक रविवार माझ्यासाठी मागून घेतला. आणि नंतर माझे माहेर गोंदावले ही माझी भूमिका झाली. तिकडे माझा एप्रन असायचा, तिकडे मी प्रत्येक वेळेला हात धुवायचो. तिकडे माझी सगळी ती हे होती कापड्याची वगैरे, सुऱ्या वगैरे सगळ्या स्टरीलाइज निर्जंतुक केलेला असायच्या. गोंदवल्याला काय, माझं ऑपरेशन थिएटर पुढे गोंदवल्याला काय, माझे सगळे इथे काय, इथे मी 13 तास काम करायचो. साड्या लेंगा याच्यामध्ये साड्याच्या कपड्या दमायचंच नाही. बायको म्हणायचे, थांबा तुम्ही करताय सकाळपासून उभे आहात वगैरे. मला वाटतच नाही एवढे. मी माहेरी आहे, मला काही थकान नाही, दमणूक नाही, मला कसली चिंताही नाही आहे. सगळ्यात महत्वाचा त्यांनी सांगितलेला मुद्दा हा आहे पोस्ट सर्जिकल कॉम्प्लिकेशन्स. ते म्हणतात ना, जाऊ नका, मास्क घालून जा. गुंतवलेला काय हो, ऑपरेशन डिस्चार्ज मला किती बैल गाडीतच निघाले. बैल गाडी सगळी धूर, सगळा धूर, घरात सगळी अस्वच्छता, समोरून मारणार. हे काय होतं? एकही कॉम्प्लिकेशन नाही, एकही माझा पेशंट गेला नाही. मुंबईला माझा 100 किंवा 500 किंवा 1000 एक पेशंट तरी मरायचा. गोंदवल्याला इतक्या सर्जरीज केल्या नाही, कोण काळजी घेत होतं?
म्हणून मी निश्चिंत आहे म्हणाले, मी काहीच करत नाही आहे, माझ्याकडून तोच करतोय. मी जो कट घेतो, माझा हात तोच हलवतो, माझ्याकडून ऑपरेशन तोच करून घेतो, तो सद्गुरू आहे माझा. हे जमलं पाहिजे. म्हणजे देहातून कितीही कर्म करून घेतलं तरी मी आणि देह एक नाही. बॉडी अँड मी दे आर डिफरंट. मी आत आहे. आता शरीराला जोडून दे, हे माझे डोळे, हे माझे मुलं सांगतात ना, तुझे डोळे दाखव, हे माझे डोळे, तेवढेच माझे येतो. पण मी म्हणजे डोळे नाही हे तरी लक्षात घ्या ना. मी म्हणजे नाक नाही, मी म्हणजे शरीर नाही, हे नंतर लक्षात आलं पाहिजे की नाही. विचार करूया. आणि म्हणून हा कर्मयोगाचा जो विषय तो आपण पुढच्या वेळेला, पुढची वेळ केव्हा, डिसेंबरमध्ये इतके कार्यक्रम असतात की आपल्याला बहुतेक शेवटचा आठवडा किंवा त्याच्या आधीच्या आठवड्यातच भेटावं लागेल. तर हा विषय जीवनाशी संबंधित असल्यामुळे आपण पुन्हा सुरू करू इथून पुढे. आज दुपारचं प्रवचन नाही आहे, कारण दुसरीकडे कार्यक्रम आहे, भाषेला जावं लागतं. तो वार्षिक कार्यक्रम आहे, कित्येक वर्षाचा आहे. तर इथे तुम्ही पारायणासाठी या, नामस्मरणासाठी या, आणि नेहमीप्रमाणे उपासना जी करता ती उपासना तुम्ही करून घ्या. चांगली संधी आहे उपासना करायला, बरं वाटेल. या ज्या पद्धतीने पादुकांना फुलं घातलेली आहेत ना, तशीच घातली पाहिजे. पादुका दिसल्या पाहिजे, पादुकाचे अंगठे दिसले पाहिजेत. नाहीतर पादुकांना इतकी फुलं घातली असतात की पादुकाच दिसत नाही. बघा असं असतं. म्हणजे एखाद्या वडिलांनी सांगितलं मला अशी घातलेली आवडतात, 4-5 वेळा सांगून जर त्यांनी केलं नाही तर आपण नम्रपणे सांगायचं, तुम्ही आम्हाला आवडत नाही या. मला हे असंच आवडतं. मला पगडी घातलेलीच महाराजांना आवडते. मला काही 5-6 पगड्या कोणीतरी आणून दिलेल्या आहेत. म्हणलं पगडी घातलेले महाराज तुम्ही बघितले का? ते काय तिथे कोपऱ्यात आहेत. म्हणून कोपऱ्यात पगडी नाही आहे, तो त्यांनी पेटा गुंडाळला आहे. आणि ज्यावेळेला तिकडे जातात तिथे महाराज अशाच डोक्याने आहेत की हो सगळ्या ह्याच्या. नाही मला आवडतं, तुम्ही आम्हाला आवडत नाही. सांगावं लागतं. आपल्या कर्माने आलेलं आहे, आमचा काय दोष आहे का? सांगितलेलं काही काय करणार. सगळं पादुका शेवधाव्या लागतात, खाली पादुका ऐकले. फुलं लोक काढतात ते काय घालत, बाजूनी घालणार. पादुकाचे अंगठे दिसले पाहिजे. आणि पादुकांचा मध्यभाग, पादुकांचा शेवटचा भाग. आपण ज्याला तळपाय म्हणतो आणि मागे तळवा, म्हणजे आपण ज्याला टाच म्हणतो, आणि पादुका, हे 3 भाग आहेत. त्याचा सुंदरपणे स्पर्श करून नमस्कार करता आला पाहिजे. अशाच लेवलवर पादुका ठेवलेल्या असतात. ज्ञानेश्वरांच्या तर पादुकांवरच नमस्कार, विठ्ठलाच्या पायावरच डोकं ठेवता येतं. आणि बाकी साईबाबा वगैरे किती उंचावर असले तरी साईबाबांच्या पादुका अशा ठेवलेल्या असतात की तुम्हाला डोकं टेकवता येईल. बघा हे चांगलं केलेलं आहे, असंच पाहिजे. आहे त्या ठिकाणी ताट बसूया, शांत. श्लोक म्हणूया शेवटचे. चेहऱ्यावर अगदी प्रसन्न भाव आहे, हलकं हलकं वाटते, काही नाही, कुठलंही दडपण नाही आहे या क्षणी. ज्यास्थळी हे मन जायमाने त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला पुरस्कार व्हावे, भूदेव संतासी सदा लभावे. सत्कर्मयोगे वयवाद व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा करावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हे शिवाचा. जय जय रघुवीर समर्थ
तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया आणि ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. अगदी सावकाश डोळे उघडत समोर राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, समर्थ रामदास, स्वामी स्वरूपानंद आणि आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सर्वांचं दर्शन घेऊया. आणि तिथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज 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 सर्व